नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कंबाईन मेंटर ऑफिशियलच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आपण मागे एक अनाउन्समेंट केली होती की पॉलिटीचे PYQ आहेत तर ते एकत्रितपणे तुमच्यापर्यंत आपण पोहोचू आणि त्याच्यातलं हे पहिलं लेक्चर आज तुमच्यासमोर येते. ही PDF आहे. ही PDF तुम्हाला कंबाईन मेंटर ऑफिशियलच्या ॲपमध्ये स्टडी मटेरियल नावाचं एक सेक्शन आहे, तर तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. त्याची प्रिंट मारा आणि जे विश्लेषण होईल तर तिथं ते 1 बाय 1 लिहून घेण्याचा प्रयत्न करा. 2025 मध्ये म्हणजे या वर्षभरात गट ब, गट क पूर्व आणि मुख्य, राज्यसेवा मुख्य आणि MPSC प्रिलिम्स पूर्व परीक्षा, तर या अनुषंगानं जेवढ्या एक्झाम झालेल्या आहेत 2025 मध्ये, तर त्या सर्व एक्झाम्स मध्ये पॉलिटीच्या चौकटीमध्ये आपल्या जे प्रश्न आले होते तर त्या सर्व प्रश्नांचं एकत्रितपणे विश्लेषण करणारी ही सिरीज आहे आणि ही फ्री ऑफ कॉस्ट आहे. यूट्यूबवरती सगळे लेक्चर्स तुम्हाला अवेलेबल होतील आणि ही जी PDF आहे तर ती तुम्हाला कंबाईन मेंटर ऑफिशियलच्या ॲपमधून डाउनलोड करावी लागेल. स्टडी मटेरियल या सेक्शनमध्ये ती PDF जी आहे तर ती आम्ही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये उपलब्ध करून देतोय. तिथून तुम्ही ते डाउनलोड करा, त्याची प्रिंट मारा आणि एक्सप्लेनेशन जे आहे तर तिथं ते लिहून घेण्याचा प्रयत्न करा. या सिरीजच्या माध्यमातून कंबाईनच्या गट ब आणि गट क च्या पूर्व परीक्षेला तुमचे 15 पैकी जास्तीत जास्त कसे प्रश्न बरोबर आणता येतील तर त्या अनुषंगानं अगदी परीक्षाभिमुख परिपूर्ण चर्चा करण्याचा प्रयत्न मी या सिरीज मधून करणार आहे. हे जे लेक्चर आहेत थोडेसे लेंदी होतील, मोठे होतील, परंतु अगदी पहिल्यापासून शेवटपर्यंत हे लेक्चर न विसरता व्यवस्थितपणे पहा. जे काही महत्त्वाचे पॉईंट्स मी तुम्हाला सांगतोय, जे काही स्पष्टीकरण मी तुम्हाला देतोय, जे काही प्रेडिक्टेबल क्वेश्चन्स मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय, तर ते सगळं तिथं लिहून घ्या आणि एक्झामला जाण्याच्या अगोदर त्याची एकदा उजळणी किंवा रिव्हिजन करा की जेणेकरून परीक्षेला कसा जरी PYQ वरती आधारित प्रश्न विचारला तर तो तुमचा चुकता कामा नये. तर चला 1 बाय 1 सुरुवात करूया. याचं नाव आहे पॉलिटी राऊंडअप 2025. म्हणजे 2024 मध्ये आयोगाच्या झालेल्या सर्व पेपरच्या प्रश्नांचं एकत्रितपणे विश्लेषण आज आपण या सिरीज मधून करतोय. त्याच्यामुळे याचं नाव ठेवलंय पॉलिटी राऊंडअप 2025. त्याचा हा भाग 1 आहे. भाग 1 मध्ये आपण काय काय पाहतोय ते बघा. भाग 1 मध्ये आपण गट ब आणि गट क पूर्व, ओके, पूर्व आणि मुख्य परीक्षेतले जे काही प्रश्न आहेत तर ते एकत्रितपणे ते प्रश्न पाहतोय. आणि गट पार्ट 2 मध्ये आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि 9 नोव्हेंबरला जी MPSC ची प्रिलिम झाली आहे तर त्याच्यात आपल्या चौकटीत बसणारे जे काही प्रश्न आहेत तर त्याचं आपण विश्लेषण पाहणार आहे, बरोबर. आणि माझ्याबद्दल काय सांगायची गरज नाही, तर इथे तुम्हाला माहिती दिली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंबाईन मेंटर ऑफिशियलचं ऑफिस जे आहे तर पुण्यातल्या सदाशिव पेठेत आता ते सुरुवात झालेलं आहे. हा आपला पत्ता आहे गीताई अपार्टमेंट, पहिला मजला, फ्लॅट क्रमांक 3, हत्ती गणपती चौक, सदाशिव पेठ, पुणे 30. आणि अधिक माहितीसाठी तुम्ही इथं कॉन्टॅक्ट करू शकता की जेणेकरून जर काही तुम्हाला काही गोष्टी नडत असतील किंवा काही क्वेश्चन्स पेपर किंवा काही डिस्कशन वगैरे फॅकल्टी बरोबर करायचं असेल तर हा आमचा आता पत्ता आहे, तिथं तुम्ही येऊन भेटू शकता. आता इथे एक वेगळे पण तुम्हाला दिसेल. काय वेगळे पण आहे मी तुम्हाला दाखवतो. पहिल्यांदा इंडेक्स आहे आणि या इंडेक्स मध्ये अभ्यास घटक आणि त्या अभ्यास घटकावरती या PDF मध्ये किती प्रश्न आहेत त्याची माहिती मी तुम्हाला इथे दिलेली आहे. आणि इथं तुम्हाला दिसतंय, इथं मी पॉलिटी PYQ पल्स पुस्तकातील पान क्रमांक दिलाय, पान नंबर दिलाय की जेणेकरून जर का तुम्हाला घटना निर्मिती प्रक्रिया रिवाइज करायचं असेल तर 3 नंबरचं पेज पहा. गट ब आणि गट क पूर्व आणि मुख्य परीक्षेत घटना निर्मिती प्रक्रियेवरती 4 प्रश्न विचारलेले आहेत, हे लक्षात ठेवा. त्याच्यासाठी ही इंडेक्स जी आहे तर ती तुम्हाला मी दिलेली आहे. 1 बाय 1 आपण प्रश्न पाहूया आणि लगेच सुरुवात करूया. राज्यघटनेची वैशिष्ट्यावरती एकच प्रश्न विचारलाय, प्रस्तावनेवरती 1 प्रश्न विचारलेला आहे, केंद्र राज्य संबंधावरती 1 प्रश्न विचारलेला आहे, मूलभूत हक्कावरती 3 प्रश्न आहेत, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मार्गदर्शक तत्वावरती 2 प्रश्न आहेत, कर्तव्यावरती 2 प्रश्न आहेत, राज्य विधिमंडळ म्हणजे त्याच्यामध्ये विधानसभा, विधान परिषद, समित्या आणि सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये येतात, त्याच्यावरती त्यांनी 6 प्रश्न विचारलेले आहेत. मुख्यमंत्री आणि राज्याचं मंत्रिमंडळ त्याच्यावरती 3 प्रश्न आहेत. राज्यपालावरती कंटिन्युअसली प्रश्न येतात, 5 प्रश्न आहेत. त्याच्यानंतर महाधिवक्त्यावरती 3 प्रश्न आहेत, उच्च न्यायालयावरती 3 प्रश्न आहेत, आयोग किंवा संस्था याच्यावरती 2 प्रश्न आहेत. याच्यामध्ये त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोग म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया बद्दल प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर जस्ट 1 मिनिट, त्याच्यानंतर त्यांनी घटना दुरुस्ती प्रक्रियेवरती 1 प्रश्न विचारलाय आणि सगळ्यात आवडता आपला महत्वाचा टॉपिक पंचायत राजवरती त्यांनी 5 प्रश्न विचारलेले आहेत. खटले, आता हा एक नवीन मी टॉपिक बाहेर काढलाय कारण परमानंद कटरा खटला आणि त्यांनी सरळ सरळ इंदिरा सोहानी खटला याचा उल्लेख केलेला होता. भविष्यात याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. म्हणजे फंडामेंटल राईट्स मधला राईट टू लाईफचा आर्टिकल नंबर 21 आहे.
याच्यावरती आधारित सुप्रीम कोर्टाने डिसिजन दिलेले 40 महत्वाचे खटले आहेत, 40. तर त्याची एक पीडीएफ जी आहे तर ते मी बनवून आपल्या कंबाईन मेंटर ऑफिशियलच्या टेलिग्राम चॅनलवरती पोस्ट करतो, ती डाउनलोड करा आणि एकदा वाचून घ्या, म्हणजे कुठल्या घटकाशी संबंधित कुठला खटला आहे हे तुमच्या लक्षात येईल. फक्त आर्टिकल 21 संबंधित खटले. त्याच्यानंतर भाग, कलम आणि परिशिष्ट त्याच्यावरती 11 प्रश्न विचारलेले आहेत आणि इतर घटकांवरती 5 प्रश्न विचारलेले आहेत. आता भाग, कलम आणि परिशिष्ट मी काय केलंय, पॉलिटी PYQ पल्स या पुस्तकामध्ये 204 ते 223 हे जवळजवळ 20 पानं जे आहेत तर ती तुम्हाला भाग, परिशिष्टे आणि कलम याच्याबद्दल तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणजे या पुस्तकातली जी शेवटची पानं आहेत, ओके, एकदम लास्टला पानं आहेत बघा, हे दिसतात तुम्हाला, की जिथं सगळे आर्टिकल्स, राज्यघटनेतले सगळे भाग आणि सगळे परिशिष्ट मी तुम्हाला एकत्रितपणे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ती तुम्ही एकदा व्यवस्थितपणे वाचून घ्या, की जेणेकरून याची तुम्हाला एक बेसिक आयडिया येऊ शकते. आणि इतर घटक 5 प्रश्न, म्हणजे जे आपल्या चौकटीचा भाग नाहीत असे सर्व घटक आपण इतर घटकात टाकलेले आहेत. फक्त हे 18चं टॉपिक आपल्या चौकटीचा भाग आहेत. जर का तुम्ही आपली आयोगाची चौकट पाहिली नसेल तर ती न विसरता पहा. कंबाईन मेंटर ऑफिशियलच्या ॲपमध्ये स्टडी मटेरियल या सेक्शनमध्ये ती सुद्धा पीडीएफ तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपण उपलब्ध करून दिलेली आहे आणि पुण्यातल्या सर्व झेरॉक्स सेंटरवरती ती तुम्हाला मिळालेली आहे. जे आपल्या टेस्ट सिरीजला होते तर त्यांना आपण फ्री ऑफ कॉस्टमध्ये ती पीडीएफ प्रोव्हाइड केलेली आहे. तर ती डाउनलोड करा. हे 18 टॉपिक आहेत आणि या ज्या टॉपिकवरती जास्तीत जास्त प्रश्न विचारलेले आहेत ते टॉपिक अधिक स्ट्रॉंग करण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे. चला 1 बाय 1 प्रश्नांना सुरुवात करूया, की जेणेकरून कमी वेळात तुमचा जास्त अभ्यास होईल. हे लेक्चर कंबाईन मेंटर ऑफिशियलच्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. अगदी टॉपिक नुसार डिवायडेशन केलेलं आहे, त्याच्यामुळे इकडे तिकडे जाण्याची काही तुम्हाला गरज नाही पडणार. कुठल्या टॉपिकवरती किती प्रश्न आलेत ते तुम्हाला सांगितलं आणि कोणत्या टाईपचे प्रश्न आलेत ते आता आपण 1 बाय 1 पाहण्याचा प्रयत्न करूया. पहिला टॉपिक आहे घटना निर्मिती प्रक्रिया. पहिला प्रश्न काय बघा, पीडीएफ तुमच्या सोबत असावी असं मला वाटतंय. खालील व्यक्तीपैकी कोण कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते? मी तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट वारंवार सांगितली की घटना निर्मिती प्रक्रिया जी आहे, घटना निर्मिती प्रक्रिया हा अतिशय महत्वाचा टॉपिक आयोगाच्या दृष्टीनं आहे आणि याच्यावरती प्रश्न विचारल्याशिवाय पॉलिटीचा 15 मार्काचा आयोगाचा कोटा मे बी पूर्ण होत नसेल. त्याच्यामुळे ते त्याच्यावरती सातत्याने आणि वारंवार प्रश्न विचारतायत. हा पहिला टॉपिक आहे घटना निर्मिती. याच्या अगोदर कायद्याचा टॉपिक येतो, त्याच्यामध्ये किती कायदे करायचे हे मी तुम्हाला पुढे त्याच्यावरती प्रश्न आल्यानंतर बोलतोच. बघा, खालीलपैकी कोण कॅबिनेट मिशनचा सदस्य नव्हतं त्यांनी विचारले. आता कॅबिनेट मिशनचा कोण सदस्य नव्हतं हे जर का तुम्हाला माहित करून घ्यायचं असेल तर कोण होतं हे माहित असलं पाहिजे सर्वप्रथम तुम्हाला. आता हे कॅबिनेट मिशन जे आहे, बरोबर, म्हणजे घटना निर्माण होण्याचा जो शेवटचा टप्पा आहे, मी तुम्हाला वारंवार सांगितले 1940 नंतरच्या ज्या काही गोष्टी आहेत 1940 पासून 1949 पर्यंतच्या, तर मी याला काय म्हणतोय, घटना निर्मितीच्या प्रक्रियेतला हा शेवटचा टप्पा आहे आणि आयोग याच्यावरती प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आयोगाने आहे. तर त्याच्यातलंच हे आहे कॅबिनेट मिशन. 1946 ला ही योजना जी आहे कॅबिनेट मिशनची, 16 मे 1946 ला हे कॅबिनेट मिशनची योजना भारतासाठी जाहीर झालेली आहे. ब्रिटनची जी संसद होती तर त्या ब्रिटनच्या संसदेत या कॅबिनेट मिशनची घोषणा जी होती तर ती 19 फेब्रुवारी 1945 रोजी करण्यात आलेली होती आणि मार्च ते मे 1946 मध्ये हे कॅबिनेट मिशन जे आहे तर ते भारतात आलेलं होतं. आणि त्यांनी काय विचारलंय, हे त्रिसदस्यीय होतं. याच्याबद्दल तुम्हाला आयडिया असेल, याच्याबद्दल तुम्ही वाचलंय. तर त्याच्यामध्ये सर स्ट्रॅफर्ड क्रिप्स होते, AV अलेक्झांडर होते आणि लॉर्ड पॅथिक लॉरेन्स ही तिघं लोक त्या कॅबिनेट मिशन मध्ये होते. तर सर विल्यम वूड जे आहेत तर हे कॅबिनेट मिशनचा भाग नव्हते, हे लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 1 जे आहे तर हे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. म्हणजे 1945 ला ब्रिटनच्या संसदेत घोषणा झाली, मार्च ते मे 1946 मध्ये ही तिघं लोक भारतात आली आणि या 3 लोकांनी मिळून भारतासाठी एक योजना जाहीर केली की जिची घोषणा 16 मे 1946 मध्ये करण्यात आलेली आहे. आणि मग पुढे निवडणुका झाल्या आणि बऱ्याचशा गोष्टी घडल्या आणि मग घटनेची निर्मिती झाली, हे तुम्हाला माहित असेल. तर हा आपल्या चौकटीचा भाग आहे. 1940 मध्ये ऑगस्ट प्रस्ताव आला होता, ऑगस्ट ऑफर. म्हणजे मी जे तुम्हाला सांगितलं शेवटचा टप्पा, तर शेवटच्या टप्प्यात काय झालं होतं बघा, शेवटच्या टप्प्यात 1940 पहिला आहे गोष्ट ऑगस्ट ऑफर, ओके, ही आली होती 1940 मध्ये. हे लिहून घ्या हवं तर. घटना निर्मिती प्रक्रियेतला हा शेवटचा टप्पा आहे. ऑगस्ट ऑफर नंतर क्रिप्स मिशन आलं 1942 ला.
क्रिप्स मिशन, हे मी फक्त शॉर्टकट लिहितो 1942. क्रिप्स मिशनचं वैशिष्ट्य काय आहे, मुस्लिम लीग आणि काँग्रेस ह्या दोन्ही घटकांनी बरोबर ही क्रिप्स मिशन होतं तर ते फेटाळलं किंवा ते नाकारलेलं होतं 1942. नंतर आला वेवेल प्लान. काय आला, वेवेल प्लान, हा कधीला आला, 1945 ला. ओके, हे लक्षात ठेवा 1945 ला हा वेवेल प्लान जो आहे तर तो भारतासाठी आलेला होता बरोबर. आणि प्रश्न याच्यावरती हायरार्की जी आहे 42 ओके सॉरी 40 42 45 याच्यावरती क्रोनॉलॉजिकल ऑर्डर सुद्धा तुम्हाला विचारली जाऊ शकते. मग 1945 कॅबिनेट मिशन आहे. ओके, कॅबिनेट मिशन इथं फक्त मी लिहितो कॅबिनेट 1945. ओके, आणि मग शेवटी माउंट बॅटन प्लान, माउंट बॅटन. ओके, ही क्रोनॉलॉजिकल ऑर्डर सुद्धा तुम्हाला विचारली जाऊ शकते. 1947 ला हा माउंट बॅटन प्लान आलेला आहे. म्हणजे ऑगस्ट ऑफर 1940, क्रिप्स योजना 1942, वेवेल प्लान 1945, कॅबिनेट मिशन 1945 आणि माउंट बॅटन योजना 1947. ते आहे अशी क्रोनॉलॉजिकल ऑर्डर तुम्हाला विचारू शकतात. योग्य क्रम कालानुक्रम ओळखा. ओके, इथं एखादा ऑप्शन कट केला जाऊ शकतो, 4 ऑप्शन ऑटोमॅटिकली बनतायत, तर ही क्रोनॉलॉजी लक्षात ठेवा. ओके, समजलं, याच्यावरती प्रश्न असा बनू शकतो. हा शेवटचा टप्पा आहे आणि मग घटना निर्मिती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. मग 26 नोव्हेंबर 1949 घटना स्वीकारली आणि मग 26 जानेवारी 1950 पासून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. मग 26 नोव्हेंबर संविधान दिन या वर्षाची थीम हे मी सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे. 2015 पासून 26 नोव्हेंबर हा जो दिवस आहे तर संविधान दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो. त्यालाच अगोदर तो नॅशनल लॉ डे म्हणून सेलिब्रेट केला जात होता. 2025च्या संविधान दिनाची थीम आहे हमारा संविधान हमारा स्वाभिमान. समजलं, आलं लक्षात. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघा काय म्हणतोय. क्वेश्चन नंबर 2, संविधानातील मूलभूत हक्कांच्या तरतुदींचा मसुदा तयार करण्यासाठी स्थापन केलेल्या उपसमितीचे अध्यक्ष कोण होते. काय विचारले तुम्हाला, मूलभूत हक्क तरतुदींचा मसुदा तयार करण्यात आलेल्या उपसमितीचे अध्यक्ष विचारले. अध्यक्ष बरोबर, आलं का लक्षात. राजकुमारी अमृता कौर. मी तुम्हाला वारंवार ज्यावेळेस मी पॉलिटीच्या घटना निर्मिती प्रक्रियेचा टॉपिक समोर येतो आणि त्याच्यामध्ये घटना समितीच्या अंतर्गत ज्या काही 22 समित्या स्थापन करण्यात आलेल्या होत्या, मी तुम्हाला तिथं वारंवार सांगितलंय की ह्या 22 समित्यापैकी फक्त एकाच समितीची अध्यक्ष महिला होती, वृत्तपत्र कक्ष समिती, आणि त्या महिलेचं नाव आहे उषा नाथ सेन. राहिलेल्या 21 समित्यांचे अध्यक्ष पुरुष होते. त्याच्यामुळे 2 ऑप्शन तुमचे इथंच काढतायत. राजकुमारी अमृता कौर गेला, हंसा जीवराज मेहता हे 2 ऑप्शन गेलेले आहेत. 50-50% तुम्ही आला. एक आहे JB कृपलानी आणि दुसरा आहे MR मसानी, मिनू मसानी. तुम्ही हे नाव ऐकलेलं असेल. हे घटना निर्मिती प्रक्रियेमध्ये हे नाव कधीच आपण ऐकलेलं नाहीये. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे गेला. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 JB कृपलानी. ओके, मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष JB कृपलानी आपल्याला पाहायला मिळतात. ओके, समजतंय, आलं लक्षात. एकूण 22 समित्या होत्या. त्याच्यामध्ये कार्यपद्धती विषयक 10 समित्या आणि विशिष्ट व्यवहाराशी संबंधित 12 समित्या. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता ह्या राजकुमारी अमृता कौर जे होत्या तर ते कपूरथळा नावाचं संस्थान होतं. ह्या तिथून घटना समितीवरती आलेल्या आपल्याला दिसतात आणि या भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री राहिलेल्या आहेत. त्याच्यानंतर हंसा जीवराज मेहता, ज्या 15 महिलांनी किंवा 15 महिला संविधान सभेच्या सदस्य होत्या, त्याच्यातलं हे हंसा जीवराज मेहता जे आहेत तर ते त्याच्या सदस्य आपल्याला पाहायला मिळतात. हरिजन सेवक संघ तुम्ही ऐकलं असेल, त्याच्या त्या उपाध्यक्ष राहिलेल्या आहेत आणि युनायटेड नेशन ह्युमन राईट कमिशनच्या काय राहिलेल्या आहेत, त्या उपाध्यक्ष राहिलेल्या आहेत. हे प्रकर्षाने लक्षात ठेवा. प्रश्न याच्यावरती सुद्धा, फक्त यांच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. हंसा जीवराज मेहता आणि राजकुमारी अमृता कौर या 2 महिला आहेत. याच्याबद्दल तुम्हाला माहित असायला पाहिजे. घटना निर्मिती प्रक्रियेमध्ये एकूण 15 महिलांचा सक्रिय सहभाग होता. त्या 15 महिलांची नावं जी आहेत तर तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मी पोस्ट करून दिलेली आहेत. ओके, आता हे मिनू मसानी जे आहेत तर घटना समितीतल्या वेगवेगळ्या 3 समित्यांचे ते सदस्य होते. येते का लक्षात, मिनू मसानी. म्हणजे हे नाव जरी तुम्हाला प्रकाश झोतात नसलं असलं तरी सुद्धा घटना समितीतल्या 3 वेगवेगळ्या समित्यांचे ते सदस्य असल्याचं आपल्याला पाहायला मिळते.
म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे जे बी कृपलानी, हे लक्षात ठेवा. ओके, 22 समित्या आणि त्याचे अध्यक्ष हे तुम्हाला माहित असायला पाहिजेत. कमीत कमी त्याच्यात ज्या समितीवरती वारंवार प्रश्न रिपीट झालेला आहे ते तरी लक्षात ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. त्याच्या बाहेर प्रश्न आयोग विचारणार नाही. टेस्ट सिरीज मध्ये जे 11 टेस्ट झालेत ना, त्याच्यातले जरी तुम्ही पीवायक्यू बाजूला काढले घटना निर्मिती प्रक्रियेतल्या समित्याबद्दल, तरी सुद्धा त्याच्या बाहेर प्रश्न जाण्याची शक्यता खूप कमी आहे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, संविधान सभेबाबत अयोग्य कथन ओळखायचं आहे. हा प्रश्न सर्वांच्याच परिचयाचा आहे. सिंह हे संविधान सभेचं चिन्ह म्हणून स्वीकारण्यात आलं. पहिलं विधान सिंह होता का, तर इथं होता हत्ती. सिंह नव्हता, इथं काय होता, हत्ती. एकच मिनिट, इथं होता हत्ती. त्याच्यामुळे पहिलं विधान जे आहे तर ते चुकीचं आहे. आपल्याला अयोग्य कथन ओळखायचं आहे, त्याच्यामुळे चुकीचं आहे. कुठं कुठं आहे तर एकाच ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक 1च आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. वरीलपैकी बघा, बी एन राव यांची संविधान सभेच्या कायदेविषयक सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली, हे विधान बरोबर आहे. एच बी अयंगार हे संविधान सभेचे सचिव होते, हेही बरोबर आहे. ब आणि क ही दोन विधानं या ठिकाणी आपल्याला बरोबर दिसतात, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. ओके, आता बी एन राव जे आहेत तर ते घटना समितीचे सदस्य नव्हते. ओके, हे लक्षात ठेवा. हे राव जे आहेत ना, तर हे घटना समितीचे सदस्य नव्हते. ओके, हे घटना समितीचे सदस्य नव्हते, तरी सुद्धा ते संविधान सभेच्या कायदेविषयक सल्लागारपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. परंतु 1948 फेब्रुवारी 1948 मध्ये घटना समितीचा पहिला मसुदा ह्या बी एन राव यांनी सादर केला होता. आणि याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलाय, घटना समितीचा पहिला मसुदा कोणत्या वर्षी सादर करण्यात आला, फेब्रुवारी 1948. आणि कुणी सादर केला होता, प्रेडिक्शन काय आहे, बनू शकतो प्रश्न, बी एन राव यांनी. ओके, बी एन राव. परंतु ते संविधान समितीचे कुठल्याही ह्याचे सदस्य नव्हते, घटना समितीचे ते सदस्य नव्हते, हे अतिशय महत्वाचं आहे. ओके, एच व्ही अयंगार संविधान सभेचे सचिव आपल्याला पाहायला मिळतात. संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष कोण होते, सच्चिदानंद सिन्हा. म्हणजे फ्रान्समध्ये ज्येष्ठाला जे अध्यक्षपदी बसवण्याची तरतूद होती तर ती आपण स्वीकारलेली आहे. फ्रान्सच्या तरतुदीनुसार हंगामी अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर अध्यक्ष म्हणून 11 डिसेंबर 1946 ला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि त्यावेळेला एच सी मुखर्जी यांची संविधान सभेचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती. ओके, घटना समितीच्या एकूण 11 बैठका झालेल्या होत्या, हे तुम्हाला माहितीच आहे. याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला, एकूण किती बैठका झालेल्या होत्या, 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस, म्हणजे जवळजवळ 3 वर्ष जे आहे तर संविधान निर्मितीची ही प्रक्रिया चाललेली होती. वेगवेगळ्या 22 समित्यांनी मसुदा तयार करून दिलेला होता. आणि हा जो अंतिम मसुदा आहे म्हणजे राज्यघटनेचा प्रस्ताव, ओके, तर ते मसुदा समितीकडे गेले. 29 ऑगस्ट 1947 मसुदा समितीची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्याच्यामध्ये टोटल 7 सदस्य होते. आणि मग त्यांनी राज्यघटनेच्या अंतिम मसुद्याची तयारी केल्याचं आपल्याला दिसून येत आहे. समजलं, आलं लक्षात. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. अयोग्य कथन आपल्याला ओळखायचं होतं. समजलं. चलो पुढे जाऊया, थोडंसं फास्ट जाऊया, म्हणजे कमीत कमी वेळात आपले जास्तीत जास्त प्रश्न जे आहेत तर ते कव्हर करता आपल्याला येतील. पुढचा प्रश्न आहे, पुढचा खालीलपैकी कोण मसुदा समितीचे सदस्य नव्हतं. ओके, हे बघा प्रश्न इंटरेस्ट आहे. आता मसुदा समितीबद्दल बोललो, मसुदा समितीचं सदस्य नव्हतं. आताच मी तुम्हाला सांगितले मसुदा समितीमध्ये अध्यक्षासह टोटल 7 सदस्य होते. याच्यावरती तुम्ही वारंवार प्रश्न सुद्धा सोडवलेले आहेत. 29 ऑगस्ट 1947 ही तारीख लक्षात ठेवा. 29 ऑगस्ट 1947 या दिवशी मसुदा समितीची स्थापना झाली. आता या मसुदा समितीचं मुख्य काम काय होतं, ज्या काही 22 समित्या स्थापन करण्यात आलेल्या होत्या, म्हणजे मसुदा समिती सोडून 21, तर त्या 21 समित्याकडून आलेले ड्राफ्ट जे आहेत, काय ड्राफ्ट, तर त्याच्यावरती काम करणं आणि राज्यघटनेचा अंतिम मसुदा तयार करणं ह्या मसुदा समितीचं हे महत्वाचं काम होतं. आणि याचे अध्यक्ष जे होते तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, हे लक्षात ठेवा. आणि त्यांच्यासह टोटल 7 सदस्य आपल्याला मसुदा समितीचे असल्याचं पाहायला मिळते. ओके, राज्यघटनेचा मसुदा तयार करणं यांचं मुख्य काम होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याचे अध्यक्ष होते. त्याच्यानंतर एन गोपालस्वामी अयंगर
आल्हादी कृष्णस्वामी अय्यर, के.एम. मुन्शी, याचबरोबर पी.एल. मित्तर, महम्मद सादुल्ला आणि एन. गोपालस्वामी अय्यंगर असे टोटल 7 सदस्य आपल्याला पाहायला मिळतात. एन. माधवराव यांची जागा बी.एल. मित्तर यांनी आपल्याला घेतल्याची दिसते. आणि खैतान यांच्या निधनानंतर टी कृष्णमाचारी, म्हणजे खैतान यांचं 1948 मध्ये निधन झालं, तर खैतान यांच्या निधनानंतर त्यांच्या जागी टी कृष्णमाचारी यांनी जागा घेतलेली आपल्याला दिसते. असे टोटल 7 सदस्यांनी मिळून भारताच्या राज्यघटनेचा अंतिम मसुदा तयार केलेला आहे. आणि याच्यातले जवळजवळ सर्वच्या सर्व लोक वकील होते. वकील म्हणून भारताच्या राज्यघटनेवरती वकिलांचं नंदनवन अशी टीका केली जाते. आणि असंही म्हटलं जातं भारताच्या राज्यघटनेतली भाषा जी आहे तर ती फक्त वकिलांना समजते, एवढी क्लिष्ट आणि अवघड भाषा आहे. कारण वकिलांचं असणारं प्राबल्य मसुदा समितीतलं, त्याच्यामुळे त्याच्यावरती तशी टीका केली जाते. सी राजगोपालचारी जे आहेत तर ते मसुदा समितीचे सदस्य नव्हते. पर्याय क्रमांक 1 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, कारण त्याने सदस्य कोण नव्हतं असा आपल्याला प्रश्न विचारलेला होता. पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे जाऊया. पुढचा टॉपिक राज्यघटनेची वैशिष्ट्य. भारतीय राज्यघटनेच्या संघराज्य वैशिष्ट्यामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही. संघराज्य वैशिष्ट्य विचारलेले आहेत. घटना निर्मिती प्रक्रियेवरती जेवढे काही प्रश्न विचारलेले होते 4, म्हणजे गट ब, गट क, पूर्व आणि मुख्य, तर ते 4 प्रश्नांचं विश्लेषण मी तुम्हाला इथं करून दिलेलं आहे. पुढचा टॉपिक आहे आपला राज्यघटनेची वैशिष्ट्य, फीचर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. आणि प्रश्न काय आहे बघा, राज्यघटनेच्या संघराज्य वैशिष्ट्यामध्ये कशाचा समावेश होत नाही विचारले. नाही, बरोबर. बघा, अखिल भारतीय सेवा. अखिल भारतीय सेवा काय करतात तो मला सांगा. कलम 312 नुसार अखिल भारतीय सेवांची निर्मिती करण्याचा अधिकार संसदेच्या वरिष्ठ सभागृहाला म्हणजेच राज्यसभेला आहे. अखिल भारतीय सेवा 312 नुसार राज्यसभा निर्माण करते. संघराज्य वैशिष्ट्य आहे तर हे अखिल भारतीय सेवा संघराज्य तत्वाचा भंग करतं, त्याच्यामुळं हे तर तिथं तुम्हाला नसायलाच पाहिजे. एक कुठं आहे, इथे एक आहे, इथे एक आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 किंवा 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. 3 गेलं, 4 गेलं. इलिमिनेशन टेक्निक जी आहे तर ती तुम्हाला अशी या पद्धतीनं डेव्हलप करता येऊ शकते, बरोबर. येते का लक्षात. एकेरी न्याय व्यवस्था, सिंगल ज्युडिशरी आहे का भारतात? नाहीये. एकात्म आणि स्वतंत्र न्याय व्यवस्था आहे, बरोबर. भारतातल्या न्याय व्यवस्थेचा क्रम जर का पाहिला तर पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालय आहे, मग उच्च न्यायालय आहे, आणि मग दुय्यम किंवा त्याला आपण दुसरा शब्द वापरतो कनिष्ठ न्यायालय असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. परंतु सुप्रीम कोर्टानं घेतलेलं एखादं डिसिजन देशातल्या सर्व न्यायालयावरती म्हणजे सर्व हायकोर्टांवरती बंधनकारक असतं, आणि हायकोर्टानं घेतलेलं एखादं डिसिजन राज्यातल्या सर्व दुय्यम किंवा कनिष्ठ न्यायालयावरती बंधनकारक असतं. त्याच्यामुळं भारतातली न्यायव्यवस्था जी आहे तर ती एकात्म आणि स्वतंत्र स्वरूपाची न्यायव्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. कसं काय मी तुम्हाला सांगतो. भारतात कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ हे 3 लोकशाही व्यवस्थेचे पिलर म्हणून याच्याकडे पाहिलं जातं, बरोबर. म्हणजे कायदे मंडळ काय करतं, कायदे तयार करण्याचं काम करतं. कार्यकारी मंडळ कायदे मंडळानं तयार केलेल्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचं काम करतं. आणि जे न्यायमंडळ आहे कायदे मंडळानं तयार केलेले कायदे कार्यकारी मंडळानं अंमलबजावणी केलेले कायदे ते बरोबर आहेत की नाहीत हे पाहण्याचं काम जे आहे तर ते न्यायमंडळाचं असतं. म्हणजे भारतात सत्ता संतुलनाचं तत्व, प्रिन्सिपल ऑफ चेक्स अँड बॅलन्स आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यामुळं ह्या तिन्ही ज्या व्यवस्था आहेत कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ ह्या त्यांच्या परीने आपल्याला स्वतंत्र असल्याचं पाहायला मिळतं. त्याच्यामुळं भारतातलं जे न्यायमंडळ आहे किंवा न्यायव्यवस्था आहे तर ती तुम्हाला एकात्म आणि स्वतंत्र स्वरूपाची असल्याचं पाहायला मिळते. त्याच्यामुळं एकेरी नाहीये, हे चुकलंय. एकेरी न्यायव्यवस्था आणि अखिल भारतीय सेवा, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ए आणि बी ही 2 जी उदाहरणं आहेत तर ती भारतीय संघराज्य वैशिष्ट्याची वैशिष्ट्य नाहीयेत किंवा भारतीय संघराज्याची वैशिष्ट्य नाहीयेत. अधिकारांची विभागणी झाली आहे का? झाली आहे. राज्यघटनेतलं 7वं परिशिष्ट आणि आर्टिकल नंबर 246 याच्यामध्ये तुम्हाला राज्य आणि केंद्र सरकारमध्ये अधिकारांची विभागणी झाल्याचं पाहायला
मिळतंय. स्वतंत्र न्यायव्यवस्था आहे का भारतातली? तर आहे. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की कशी स्वतंत्र न्यायव्यवस्था आहे. ही 2 संघराज्य व्यवस्थेची वैशिष्ट्य आहेत. आता ह्या ऑल इंडिया सर्व्हिसेस ज्या आहेत किंवा अखिल भारतीय सेवा ज्या आहेत तर त्या भारतात संघराज्य तत्वाचं उल्लंघन करतात. कसं काय तुम्हाला सांगतो. कारण अखिल भारतीय सेवा त्याच्यामध्ये IAS, IPS आणि IFS या 3 सेवा येतात, बरोबर. तर यांची निवड आणि नियुक्ती कोण करतं? UPSC करते. UPSC कोणासाठी आहे? संघासाठी आहे किंवा केंद्रासाठी आहे. परंतु UPSCने यांची निवड केल्यानंतर यांची नियुक्ती किंवा यांची सेवा कुठं असते? तर ती राज्यात असते. झाला का इथं संघराज्य तत्वाचा भंग? कारण झालाय. कारण राज्याला IAS, IPS, IFS निवडण्याचा संधी आहे का इथं? तर नाही. लक्षात. त्याच्यामुळे अखिल भारतीय सेवा ज्या आहेत तर भारतात संघराज्य व्यवस्थेचं तत्वाचं भंग करतात. लक्षात. आणि अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार राज्यघटनेनं कोणाला दिलाय? राज्यसभेला दिलाय. कलम 312 नुसार राज्यसभेनं असं विधेयक मंजूर केल्यानंतर ते लोकसभेत जातं आणि मग अप्रुव्हल मिळून मग कायदा होऊ शकतो. आलं लक्षात? समजलं? चलो पुढे जाऊया. हे तुम्हाला आता व्यवस्थितपणे समजलं असेल. एकच त्याच्यावरती प्रश्न होता. पुढचा विषय आहे प्रस्तावना. प्रस्तावनेवरती खूप इंटरेस्टिंग प्रश्न येऊन गेलेले आहेत. ते आपण 1 बाय 1 पाहूया. काय म्हणतोय बघा प्रश्न. राज्यघटनेच्या वैशिष्ट्यामध्ये इतर जी काही वैशिष्ट्ये आहेत, रिजिड आणि फ्लेक्झिबल कॉन्स्टिट्यूशन आहे, अधिकारांची विभागणी आहे, फंडामेंटल राईट्स वगैरे, हे सगळं जे आहे तर ते तुम्ही एकदा वाचून घ्या. त्याच्यावरती खूप इन डिटेल किंवा डेप्थ मध्ये त्यांनी अजूनपर्यंत प्रश्न विचारलेला नाही. अशाच स्वरूपाचे त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत. प्रस्तावना काय म्हणते बघा. भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेमध्ये प्रस्तावना, उद्देशिका, प्रियांबल हे तिन्ही एकाच अर्थाने शब्द वापरले जातात. उद्देशिकेमध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्षता या संज्ञांचा समावेश कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आला? म्हणजे 3 शब्द ऍड केले होते. समाजवादी, धर्मनिरपेक्षता आणि अखंडता. हे लक्षात ठेवा. या 3 शब्दांचा समावेश भारताच्या राज्यघटनेत 1975 ला जी भारतात राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आली होती त्याच्या पार्श्वभूमीवरती नंतर 1976 मध्ये 42वी घटनादुरुस्ती करण्यात आलेली होती. ओके. आणि त्यावेळेला भारताच्या संविधानाच्या उद्देशपत्रिकेमध्ये किंवा प्रस्तावनेमध्ये किंवा सरनाम्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली. ती घटनादुरुस्ती आहे 42वी घटनादुरुस्ती 1976. आणि या घटनादुरुस्तीनं समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता या 3 शब्दांचा समावेश राज्यघटनेत करण्यात आलेला आहे. आता जर का याचा अर्थ सांगत बसलो तर तुम्ही म्हणाल सर पुन्हा तुम्ही मेन्सच एक्सप्लेनेशन इथं द्यायला लागला. सगळ्यांचं मत आहे की थोडं एक्सप्लेनेशन द्या की जेणेकरून आम्हाला प्री ओरिएंटेड अभ्यास करता येईल. मेन्सला आपण याच्यामध्ये इन डिटेलमध्ये पाहूया. फक्त हे 3 शब्द लक्षात ठेवा. याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. भारताच्या राज्यघटनेचं संविधान जे आहे त्याच्यामध्ये जे काही शब्द आलेले आहेत तर त्याच्या क्रोनॉलॉजीवरती, त्याच्या अचूक क्रमावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे आम्ही भारताचे लोक इथपासून ते स्वतः संविधान अर्पण करीत आहोत इथपर्यंत हे तुम्हाला व्यवस्थितपणे क्रम जो आहे तर तो लक्षात असायला पाहिजे. ओके. स्वातंत्र्य कशाचं आहे, उपासना कशाची आहे, बरोबर, ते तुम्हाला माहित असायला पाहिजे. तर 42व्या घटनादुरुस्तीनं हे 3 शब्द ऍड करण्यात आलेले आहेत. 42व्या घटनादुरुस्तीला लघु संविधान असंही म्हटलं जातं. कारण खूप सारे बदल जे आहेत तर या घटनादुरुस्तीनं करण्यात आलेले आहेत. आणि ही जी घटनादुरुस्ती आहे तर काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष स्वर्ण सिंग यांच्या समितीच्या शिफारशीवरून करण्यात आल्याचं आपल्याला दिसतंय. ओके. हे तुम्ही प्रकर्षाने लक्षात ठेवायचं आहे. याच्यानंतर 44वी घटनादुरुस्ती 1978 मध्ये करण्यात आली होती. 1978. आणि ही आणीबाणीशी संबंधित बऱ्याचशा तरतुदी या घटनादुरुस्तीने करण्यात आलेल्या आहेत. 41वी घटनादुरुस्ती 1976 मध्ये करण्यात आलेली होती. आणि सर्वोच्च न्यायालयाचं राज्य लोकसेवा आयोगांच्या सदस्यांचं वय जे आहे तर ते 60 वरून 62 करण्यात आलं. ओके. म्हणजे महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर MPSC सदस्यांना अध्यक्षांचं वय जो होतं तर ते 60 वरून वाढवून 62 करण्यात आलं 41व्या घटनादुरुस्तीनं. म्हणजे स्टेट PCSC आणि जे संयुक्त राज्य लोकसेवा आयोग आहेत म्हणजे 2 किंवा अनेक राज्यांसाठी तर त्याच्यामधल्या अध्यक्ष आणि सदस्यांचं वय होतं तर ते 60 वरून 62 करण्यात आलेलं आहे 41व्या घटनादुरुस्तीने. त्याच्यानंतर 46वी घटनादुरुस्ती जी आहे तर ती 1982 मध्ये करण्यात आलेलीच आपल्याला दिसते. ओके. आणि या घटनादुरुस्तीनुसार प्रस्तावना जी आहे तर त्याच्याबद्दल बरंचसं कमेंट करण्यात आलेली आहे.
जर का उद्देश पत्रिकेबद्दल बोलायचं झालं किंवा प्रस्तावनेबद्दल बोलायचं झालं तर प्रस्तावना ही न्यायप्रविष्ट नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्रोतही नाहीये प्रस्तावना. ओके, प्रस्तावना सांगते काय तर राज्यघटनेचा थोडक्यात क्रक्स किंवा सारांश आपल्याला या प्रस्ताविकेमधून पाहायला मिळतो. प्रस्ताविकेमध्ये दुरुस्ती करता येऊ शकते का तर करता येऊ शकते. आतापर्यंत किती वेळा केली? आतापर्यंत फक्त एकदा केली. घटना दुरुस्ती कोणती? 42वी घटना दुरुस्ती 1976. काय दुरुस्ती केली तर हे 3 शब्द समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे 3 शब्द प्रस्ताविकेमध्ये ऍड करण्यात आलेले आहेत. ओके, हा अधिकाराचा स्रोत नाहीये किंवा सोर्स नाहीये किंवा ही प्रस्ताविका न्यायप्रविष्ट. न्यायप्रविष्ट म्हणजे काय? ह्या प्रस्ताविकेत जे सांगितलंय त्याचं उल्लंघन झालं तर तुम्हाला न्यायालयात जाता येऊ शकतं. तर ही प्रस्ताविका न्यायप्रविष्ट आहे का? नाही, हे लक्षात ठेवा. फंडामेंटल न्यायप्रविष्ट आहेत का तर फंडामेंटल राईट्स न्यायप्रविष्ट आहेत. डीपीएसपी न्यायप्रविष्ट आहेत का तर डीपीएसपी न्यायप्रविष्ट नाहीयेत. तशी प्रस्ताविका सुद्धा न्यायप्रविष्ट नाही, हे लक्षात ठेवा. तुम्हाला प्रश्न याच्यावरती विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर आता या प्रस्ताविकाच्या वर्णनावरती वेगवेगळे विचारवंतांनी वेगवेगळी मतं जी आहेत तर ती व्यक्त केलेली आहेत. पंडित ठाकूरदास भार्गव जे आहेत तर या प्रस्ताविकेला राज्यघटनेचा आत्मा किंवा राज्यघटनेची गुरुकिल्ली म्हणून याच्याकडे ते पाहतात किंवा प्रस्ताविकेचं वर्णन जे आहेत ते करतात. अर्नेस्ट बार्कर नावाचा एक राज्यशास्त्रज्ञ आहे किंवा राजकीय अभ्यासक आहे. यांनी त्याच्या पुस्तकात ही प्रस्ताविका आहे भारताच्या राज्यघटनेची तर ती आहे अशी प्रिंट केलेली आहे. म्हणजे तो भारताच्या राज्यघटनेच्या प्रस्तावनेच्या प्रेमातच पडलेला होता. त्याने त्याच्या पुस्तकात छापलेली आहे आणि तो म्हणतो की राज्यघटनेची एक महत्वपूर्ण बाब म्हणून मी त्याच्याकडे बघतोय. मोहम्मद हिदायतुल्ला ते म्हणतात की भारताच्या राज्यघटनेचं प्रस्ताविक जे आहे तर तो संविधानाचा आत्मा आहे. आलं लक्षात? म्हणजे थोडक्यात राज्यघटनेत काय आहे ते जर का आपल्याला समजायचं असेल तर प्रस्ताविक वाचणं गरजेचं आहे. म्हणजे आपण एखादं पुस्तक किती चांगलं आहे तर त्याच्या ते प्रस्ताविकावरून ठरवू शकतं. म्हणजे राज्यघटनेत काय दिलंय किंवा काय म्हटलंय हे जर का तुम्हाला थोडक्यात बघायचं असेल तर प्रस्तावना महत्वाची आहे. म्हणून मोहम्मद हिदायतुल्ला म्हणतात हा संविधानाचा आत्मा आहे. त्याच्यानंतर के एम मुन्शी संविधान सभेचे सदस्य होते. ते म्हणतात राजकीय दृष्टी पुरवतं. प्रस्ताविका जे आहे तर राजकीय दृष्टी पुरवते किंवा संविधानाची कुंडली म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. नाना पालखीवाला घटनेचं ओळखपत्र म्हणून हे या राज्यघटनेच्या प्रस्ताविकाकडे पाहतात आणि याच्यावरती वारंवार आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे एका बाजूला प्रस्ताविकाबद्दल वेगवेगळ्या विचारवंताचं मत आणि पुढच्या बाजूला त्या विचारवंताचं नाव. तर असा प्रश्न तुम्हाला विचारला तर त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. पर्याय क्रमांक 4 असं या प्रश्नाचं उत्तर होतं. समजलं? पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, पुढचा टॉपिक केंद्र राज्य संबंध. केंद्र राज्य संबंधावरती जे काही महत्वाचे 2-3 आयोग आहेत, सरकारी आयोग आहे, पंच आयोग आहे, दार आयोग आहे. तर हे 3 आयोगच करणं अपेक्षित आहे. त्याच्या पलीकडे काय तुम्ही करू नका आणि आयोग सुद्धा त्याच्या पलीकडे प्रश्न विचारत नाही. सरकारी कमिशन व्यवस्थितपणे करून घ्या. सरकारी त्याच्यावरती आयोग प्रश्न विचारू शकतो. सरकारी कमिशनावरती. अरे सरकारी पंच आयोग लेटेस्ट आहे, सरकारी आयोग सर्वात अगोदर आला होता. एसके दार आयोग पण तुमच्या लक्षात असायला पाहिजे. बरोबर? केंद्र राज्य संबंधावरती सुद्धा या वर्षभरात त्यांनी एकच प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न काय बघा, खालीलपैकी कोणते विधान केंद्र राज्य संबंधामधील भारतीय वित्त आयोगाच्या भूमिकेचं योग्य स्पष्टीकरण करतं? हा मेन्सचा प्रश्न आहे बरं का, हा प्रीला प्रश्न आलेला नाहीये, हा मेन्सचा प्रश्न आहे. आणि वित्त आयोगाच्या भूमिकेबद्दल, कुठला वित्त आयोग? केंद्राचा, त्याच्याबद्दल त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. वित्त आयोगाचा कलम किती आहे हो? कलम 280 नुसार राष्ट्रपती वित्त आयोगाची स्थापना करतात. दर 5 वर्षांनी किंवा त्यांना वाटलं तर त्याच्या अगोदर सुद्धा निर्मिती होऊ शकते. परंतु वित्त आयोग आपल्या चौकटीचा भाग नाही, परंतु कलम आपल्या चौकटीचा भाग आहे. त्याच्यामुळे 280 हे तुम्हाला वित्त आयोगाचं कलम माहित असायला पाहिजे. सॉरी 80 नॉट 280, 80 कलम 80 नुसार. ओके 280 नॉट 80, सॉरी थोडंसं मिस्टेक झाला. 80 280 नुसार ह्या वित्त आयोगाची स्थापना जी आहे तर ती केली जाते. 80 कलम जे आहे तर हे लोकसभा आणि राज्यसभेशी संबंधित असणारा कलम आहे. 280 नुसार राष्ट्रपती जे आहेत तर ते वित्त आयोगाची स्थापना करतात. दर 5 वर्षांनी किंवा त्यांना वाटलं अगोदर करण्याची गरज आहे तर ते अगोदर करू शकतात. सध्या भारतात कितवा वित्त आयोग चालू आहे हो? 16वा. आणि त्याचे अध्यक्ष कोण आहेत? अरविंद पनगडिया. आता वित्त आयोगाचा विषय निघालाय तर महाराष्ट्राच्या बाबतीत थोडंसं पाहून घेऊया.
महाराष्ट्रात सध्या 6वा वित्त आयोग आहे. कितवा? 6वा. आणि 6व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? महाराष्ट्राच्या बाबतीत बोलतोय मी, नितीन करीर. ओके. देशात 16वा, त्याचे अध्यक्ष अरविंद पनगडिया. महाराष्ट्रात 6वा, त्याचा अध्यक्ष नितीन करीर. हे लक्षात ठेवा. समजतंय? येते लक्षात. आणि आता प्रश्नाकडे येऊया. काय बघा, वित्त आयोगाच्या भूमिकेचं योग्य स्पष्टीकरण. तो राष्ट्रपतींना राज्यामधील पाणी तंट्यासंबंधी सल्ला देतो? नाहीये. ओके. वॉटर ट्रिब्युनलशी रिलेटेड असणारं कलम वेगळं आहे, 262, ते तुम्हाला माहित असेल. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 गेला. तो राज्यांच्या कर्ज घेण्याच्या अधिकारांचं वाटप करतो. ओके. तर काय कर्ज घेण्याचा अधिकारांचं वाटप करण्याचा आणि वित्त आयोगाचा काय संबंध आहे का? तर नाहीये. पर्याय क्रमांक 2 ही गेला. तो केंद्र आणि राज्यांमध्ये कर महसूल वाटप करण्याची शिफारस करतो. केंद्र आणि राज्यांमध्ये कर महसूल जो रिव्हेन्यू जनरेट झालाय कराच्या रूपातून, तर तो वाटप करण्याची शिफारस जो आहे तर तो वित्त आयोग करतो. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके. तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक वित्त आयोग केंद्राला किती महसूल राहणार आणि राज्याला किती महसूल दिला जाणार हा लोकसंख्येच्या आधारावरती निर्धारित करत असतो आणि ते वित्त आयोगाचं महत्वाचं काम आहे. त्याच्यामुळं केंद्र आणि राज्यांमध्ये कर महसूल वाटप करण्याची शिफारस जो आहे तर तो वित्त आयोग करत असतो. ही त्याची महत्वाची भूमिका असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि पर्याय क्रमांक 4 चुकीचंच आहे. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. बरोबर. आता हा प्रश्न पंचायत राजला तुम्हाला कनेक्ट करता येईल का? येऊ शकतो. के संतानाम नावाची एक समिती आली होती, बरोबर, पंचायत राजशी संबंधित. तर या के संतानाम समितीला पंचायत राजवरती वित्तीय विकेंद्रीकरणाची समिती म्हणून के संतानाम समितीला ओळखलं जातं. हे लिहून ठेवा, याच्यावरती प्रश्न बनवू शकतो. म्हणजे ते तुम्हाला असं विचारतील, खालीलपैकी कुठल्या समितीला पंचायत राज वित्तीय विकेंद्रीकरण समिती म्हणून ओळखलं जातं? तर त्यामध्ये एक ऑप्शन असेल के संतानाम. तर तुम्ही तो गोल करणं गरजेचं आहे. के संतानाम. आलं लक्षात? पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. समजलं? आलं लक्षात? केंद्र राज्य संबंध, सरकारी आयोग, दार आयोग आणि पंच आयोग हे 3 महत्वाचे आयोग आहेत. याच्याच बद्दल करून ठेवा. याच्या बाहेर केंद्र राज्य संबंधाबद्दल प्रश्न ते शक्यतो विचारत नाहीये. हे समजून थोडस घ्या. पुढचा टॉपिक आहे आपला मूलभूत हक्क. भारताच्या राज्यघटनेमध्ये भाग 3 अंतर्गत कलम 12 ते 35 मध्ये आपल्याला मूलभूत हक्कांची माहिती देण्यात आलेली आहे. मूलभूत हक्कांवरती आयोगाने जोड्या लावा या स्वरूपात प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे एका बाजूला कलम आणि दुसऱ्या बाजूला त्या कलमांतर्गत असणाऱ्या तरतुदी. ओके. तर ते तुम्ही पाठच केलं असेल. कलम पाठ करायला माझा व्यक्तिशः विरोध आहे, कारण काय करणार ना, 395 कलम आहेत. एवढी पाठ करून म्हणजे पुढे पाठ करा तर मागचं सपाट असं व्हायचं. जर का तुम्ही पाठ केली असेल तर वेल अँड गुड, नसतील पाठ केली तर त्याच्यात काय पडू नका, त्याच्यात काय पॉईंट नाहीये. फक्त थोडासा संदर्भाने ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. चला प्रश्नांवरती येऊया. काय म्हणतोय बघू. भारतीय राज्यघटनेचे जनक डॉक्टर B.R. आंबेडकरांनी कोणत्या कलमाला भारतीय राज्यघटनेचे हृदय आणि आत्मा म्हणून घोषित केलेलं आहे? काय? भारतीय राज्यघटनेचं हृदय आणि आत्मा असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या कलमाचं वर्णन केलेलं आहे असा सरळ सरळ प्रश्न विचारलाय. आर्टिकल 31 की जे सध्या रद्द केले त्याच्यामुळे हे तर काही उत्तर येऊ शकत नाहीये. आर्टिकल 32, 33 आणि 34 सलग त्यांनी 31, 32, 33, 34 असे विचारलेले आहेत. हे आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे. आर्टिकल 32 हे या प्रश्नाचं आपलं अचूक उत्तर आहे. म्हणजे तुमच्या मूलभूत हक्कांचं जर का उल्लंघन झालं तर आर्टिकल 32 नुसार तुम्ही थेट सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकता आणि आर्टिकल 226 नुसार तुम्ही थेट उच्च न्यायालयात जाऊ शकता. म्हणजे आर्टिकल 32 जे आहे तर ते मूलभूत हक्का अंतर्गत असणारा अतिशय महत्वाचा मूलभूत हक्क आहे. येते का लक्षात? त्याच्यामुळं डॉक्टर आंबेडकरांनी या कलमाचं वर्णन भारतीय राज्यघटनेचं हृदय किंवा आत्मा असं केलेलं आहे. आणि आर्टिकल 32 नुसारच तुम्हाला 5 रिट्स किंवा प्राधिलेख काढता येतात अजूनपर्यंत. म्हणजे 2020 पासून 2025 पर्यंत पर्टिक्युलर रिट्स वरती त्यांनी प्रश्न विचारलेला नाही. आता ते विचारू शकतात, हे लक्षात ठेवा. आर्टिकल 32 मूलभूत हक्कांचं उल्लंघन झाल्यास तुम्ही थेट कुठे दाद मागू शकता? सर्वोच्च न्यायालयात. समजलं? म्हणून ते कलम खूप महत्वाचं आहे. आता कलम 33 चा विषय आलाय. तर कलम 33 काय आहे? जे आपले मूलभूत हक्क आहेत, बरोबर, तर ते मूलभूत हक्क सैन्य व्यवस्थेला किंवा सैन्यांना लागू करताना त्याच्यामध्ये बदल करण्याचा अधिकार जो आहे तर तो राज्यघटनेनं भारतीय संसदेला दिलेला आहे. ते तुम्हाला प्रश्न विचारतात
मूलभूत हक्क जर का सैन्यांना लागू करायचे असतील तर त्याच्यामध्ये बदल करण्याचा अधिकार संविधानानं कोणाला दिलाय? त्याच्यामध्ये राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालय, संसद यापैकी नाही असे पर्याय असले तर संसद हे त्याचं अचूक उत्तर आहे. आणि कलम 33A जे आहे तर एक नवीन कलम ऍड नुकताच करण्यात आलेला आहे 106व्या घटना दुरुस्ती 2023 नुसार. तर कलम 33A काय म्हणतंय? लोकसभेतलं महिला आरक्षणाच्या तरतुदी संबंधी कलम 33 नव्यानं ऍड करण्यात आलेलं आहे 106व्या घटना दुरुस्ती अंतर्गत. ओके, हे एक्स्ट्राची माहिती. त्याच्यानंतर आर्टिकल 34 काय आहे? म्हणजे हा फंडामेंटल राईट्सचाच भाग आहे. तर लष्करी कायदा लागू असताना फंडामेंटल राईट्स वरती किंवा मूलभूत हक्कांवरती काही निर्बंध घातले जाऊ शकतात. तर याच्या तरतुदी ज्या आहेत तर त्या कलम 34 मध्ये देण्यात आलेल्या आहेत. आणि कलम 31 सध्या रद्द करण्यात आले, त्याच्याबद्दल काय आपण नाही बघणार. 32, 33 आणि 34 एक्सप्लेनेशन तुम्हाला तिथं दिलेलं आहे. हे त्या प्रश्नाच्या पुढे लिहून तुम्ही घ्यायचं आहे, म्हणजे ऑप्शनच्या समोर. बरोबर? ओके, चलो पुढे जाऊया. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न. मी जे तुम्हाला म्हटलं ना जोड्या लावायला प्रश्न विचारतात तर ते अशा स्वरूपात जोड्या लावायला प्रश्न विचारलेले आहेत. इथं तुम्हाला ऑप्शन नाही दिसत, परंतु ज्यावेळेस तुम्ही या PDF ची प्रिंट कराल तर पर्याय क्रमांक 3 जे आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे, हे तेवढं लक्षात ठेवा. म्हणजे पुढच्या पानावरती ऑप्शन दिलेले आहेत, मी तुम्हाला ते दाखवतो कसे पुढच्या पानावरती गेलेले आहेत. कलम 14 डायरेक्ट उत्तर सांगतो तुम्हाला. पर्याय क्रमांक 4 आहे राज्य भारतातील कोणत्याही व्यक्तीला कायद्यासमोर समानता आणि कायद्याचं समान संरक्षण नाकारणार नाही. त्याच्यानंतर आर्टिकल 15, 16 आणि 17 सलग त्यांनी 4 आर्टिकल विचारले. 14 ते 18 कायद्यासमोर समानता संबंधी असणारे फंडामेंटल राईट्स आहेत. त्याच्यानंतर कलम 15 जे आहे कुठे गेलं 15चं 1 राज्य, धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान किंवा त्यापैकी कोणत्याही कारणावरून नागरिकांमध्ये भेदभाव केला जाणार नाही. म्हणजे RRCP रेस, रिलीजन, कास्ट आणि प्लेस ऑफ बर्थ असं लक्षात ठेवा. आहे RRCP ही माझी ट्रिक आहे. ओके, रेस म्हणजे वंश, R म्हणजे रिलीजन, C म्हणजे कास्ट आणि P म्हणजे प्लेस ऑफ बर्थ. ओके, धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान यावरून किंवा त्यापैकी कोणत्याही कारणावरून नागरिकांमध्ये भेदभाव करणार नाही. कोण करणार नाही? राज्य संस्था. त्याच्यानंतर 16 राज्यातील कोणत्याही पदावर नोकरी किंवा नियुक्तीबाबत सर्व नागरिकांसाठी समान संधी असेल. ओके, इथं समान संधी म्हणजे काय आहे भारतात? आरक्षण. ओके, आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर आर्टिकल 17 अस्पृश्यतेचा अंत आणि कोणत्याही स्वरूपात ती प्रथा पाळण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. ओके, समजलं? तर या अशा जोड्या लागतात. पर्याय क्रमांक 3 जे आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवतो, कारण एका प्रश्नावरती म्हणजे एवढ्या आपल्या स्क्रीनवरती एवढाच प्रश्न बसतोय, त्याच्यामुळे थोडंसं समजून घ्या. याचं बघा इथं तुम्हाला उत्तर दिसतंय पर्याय क्रमांक 3 4 1 2 3 लक्षात. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आर्टिकल 1 कलम आहे तुम्ही पाठ केलेले आहेत, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल काय मला एक्स्ट्रा बोलायची गरज नाही. पुढचा प्रश्न बघा काय म्हणतोय. क्वेश्चन नंबर मूलभूत हक्कातला क्वेश्चन नंबर 3 कायद्यासमोर समानता या नियमासाठी खालीलपैकी कोणते अपवाद आहेत? आताच मी तुम्हाला सांगितलं आर्टिकल नंबर 14 ते 18 हे समानतेबद्दलच्या तरतुदी भारताच्या राज्यघटनेमध्ये करण्यात आलेल्या आहेत. आणि कायदा समोर समानता याला काही अपवाद सुद्धा आहेत. ते अपवाद कोणते आहेत त्याच्यावरती आधारित हा प्रश्न विचारलेला आहे. पहिलं वाक्य काय म्हणते बघा. राष्ट्रपती किंवा राज्यपाल हे त्यांच्या पदाचा अधिकार व कार्यनिर्वहनासाठी कोणत्याही न्यायालयाला जबाबदार नसतात. बरोबर आहे का? बरोबर आहे का? तर हे बरोबर आहे. भारताचे राष्ट्रपती आणि राज्याचे राज्यपाल हे त्यांच्या पदाचे अधिकार आणि कार्यनिर्वहनासाठी म्हणजे त्याचा उपयोग करत असताना किंवा वापर करत असताना कोणत्याही न्यायालयाला जबाबदार नसतात. म्हणजे न्यायालय त्यांना सांगू शकत नाही ओ राष्ट्रपती साहेब तुम्ही असं करा, राज्यपाल तुम्ही हे चुकीचं करताय. कारण आत्ताच राज्यपाल चर्चेत आहेत ना, एन रवी, स्टॅलिन तर त्यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेले होते. आणि मग सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर मग सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सांगितलं तुम्ही जर राज्यपाल साहेब करताय ते चुकीचं करताय. पण राष्ट्रपती नाराज झाल्या. कलम 143 नुसार राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयात प्रश्न विचारले 14 किंवा सल्ला मागितला की हे तुम्ही जे करताय ते बरोबर करताय का? तर सर्वोच्च न्यायालय म्हटलं घटनेत जे सांगितले त्याला धरून आम्ही जे करतोय ते बरोबर करतोय. 14 प्रश्न विचारलेले होते. त्याच्यामुळं आर्टिकल नंबर 200 आणि आर्टिकल नंबर 201 सध्या चर्चेत आहेत. त्याच्याबद्दल पुढे आपण डिटेलमध्ये बोलणारच आहोत. बघा पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं विधान बघा. परदेशी सार्वभौम राजदूत व राजनैतिक अधिकारी यांना दिवाणी व फौजदारी कारवाईपासून मुक्तता मिळते. मिळते का? जर का ते भारतात असतील तर ते मिळते. त्याच्यामुळं हा कायद्यासमोर समानतेला अपवाद आहे.
संयुक्त राष्ट्र संघटना व त्याची अभिकरणे यांना राजनैतिक विशेषाधिकार प्राप्त आहेत. आहेत का? तर आहेत. ओके, राजनैतिक विशेषाधिकार त्याला काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये? कुठे गेलं? सिव्हिल अँड डिप्लोमॅटिक इम्युनिटी. राजनैतिक विशेषाधिकार, डिप्लोमॅटिक प्रिव्हिलेजेस आहेत तर ते त्यांना प्राप्त आहेत. पर्याय क्रमांक 4 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कायद्यासमोर समानतेला हे 3 अपवाद आहेत. ओके, राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या कार्यकाळात त्यांच्या विरोधात फौजदारी कार्यवाही करता येत नाही आणि दिवाणी कार्यवाही करायची असेल तर त्यांना 3 महिन्याची पूर्व नोटीस द्यावी लागते. कार्यकाळ संपल्यानंतर मग काहीतरी करता येतं. आता याच्यावरती प्रश्न कसा बनू शकतो ते बघा. आता कायद्यापुढे समानता जी आहे किंवा कायद्यासमोर समानता जी आहे हे तत्व आपण ब्रिटनकडून घेतलंय, ब्रिटिश राज्यघटनेकडून घेतलेलं आहे. आणि कायद्याचं समान संरक्षण ही जी कन्सेप्ट आहे तर ती आपण अमेरिकेकडून घेतलेली आहे. हे लक्षात ठेवा. कायद्यासमोर समानता हे ब्रिटनकडून घेतलेलं तत्व आहे आणि कायद्याचं समान संरक्षण हे अमेरिकेकडून घेतलेलं तत्व आहे. याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, हे नोट डाऊन करून घ्या. समजलं? आलं लक्षात? ओके, पुढे जाऊया. याचं एक्सप्लेनेशन इथं फंडामेंटल राईट्स वरचे प्रश्न संपलेले आहेत आणि आता पुढचा महत्वाचा टॉपिक आहे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व, DPSP. ओके, तर ही DPSP जे आहेत ही भारताच्या राज्यघटनेचा अतिशय महत्वाचा भाग म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी जर का झाली तर भारत पृथ्वीवरचा स्वर्ग बनू शकतो. म्हणजे आपण जे लोकप्रतिनिधी निवडून देतोय आणि हे लोकप्रतिनिधी निवडून दिल्यानंतर त्यांचं एक मंडळ तयार होतंय आणि राज्यसंस्थेचा गाडा जो आहे, राजकीय कारभार जो आहे तर ते हाकतायत. ज्यावेळेस तुम्ही संविधानिक पदावरती विराजमान होता तर राज्यसंस्था म्हणून तुम्ही काय करायला पाहिजे, ती सगळी माहिती या मार्गदर्शक तत्वांमध्ये दिलेली आहेत. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व भाग 4 मध्ये राज्यघटनेच्या कलम 36 ते 51 मध्ये ही तुम्हाला पाहायला मिळतात. 36 ते 51 मध्ये ही तुम्हाला पाहायला मिळतं. आता राज्यघटनेमध्ये समाजवादी, गांधीवादी आणि उदारमतवादी असं या मार्गदर्शक तत्वांचं विभाजन करण्यात आलेलं नाही. हे आपण अभ्यासासाठी म्हणून करतो. पहिला जो टप्पा आहे तर तो समाजवादी असं विभाजन करण्यात आलेलं आहे. दुसरा आहे तर ते गांधीवादी मार्गदर्शक तत्व असा विभाजन करण्यात आलेला आहे. आणि तिसरा जो आहे तर उदारमतवादी असं त्याचं विभाजन करण्यात आलेलं आहे. हे राज्यघटनेत करण्यात आलेलं नाही, हे अभ्यासासाठी म्हणून करण्यात आलेलं आहे. हे लक्षात ठेवा. मग ह्याच्यातली 42 आणि 39 हे महत्वाचे कलम मला वाटते. गांधीवादामध्ये 40 की ज्याच्यामधून ग्रामपंचायतीची स्थापना आणि उदारमतवादात 44 हे मला महत्वाचं कलम वाटतंय. जे महत्वाचे कलम आहेत ते मी तुम्हाला इथे सांगितलेले आहेत, बाकी तुम्हाला ती माहीतच आहेत. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी DPSP आहेत ही फक्त 36 ते 51 मध्येच आहेत का? हे बरोबर आहे. म्हणजे सर्व वरवर पाहताय तुम्हाला 36 ते 51 मध्ये दिसतील, परंतु 335, 350 आणि 351 ही जी 3 कलम आहेत तर या 3 कलमांमध्ये सुद्धा तुम्हाला DPSP पाहायला मिळतं. आणि आयोगाने असा सरळ सरळ प्रश्न विचारलाय की 36 ते 51 वगळता भारताच्या राज्यघटनेमध्ये कुठे तुम्हाला DPSP पाहायला मिळतात, तर 335 आर्टिकल नंबर 335, आर्टिकल नंबर 350 आणि आर्टिकल नंबर 351 या 3 कलमामध्ये सुद्धा तुम्हाला DPSP पाहायला मिळतं. आता ही जी राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आहेत तर ती न्यायप्रविष्ट नाहीयेत. म्हणजे कलम 36 ते 51 मध्ये राज्यव्यवस्थेला ज्या काही गोष्टी करायला सांगितलेल्या आहेत त्या जर का राज्यव्यवस्थेने केलेल्या नाहीयेत तर मग तुम्ही त्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात किंवा उच्च न्यायालयात दाद मागू शकता का? तर नाही मागू शकत, कारण ही न्यायप्रविष्टच नाहीयेत. आलं लक्षात? ही सैद्धांतिक स्वरूपाचे आहेत. म्हणजे घटना निर्मात्यांना असं अपेक्षित होतं की राज्यसंस्था असं काहीतरी करेल किंवा करावं. इथे लक्षात? समजलं? हे या मार्गदर्शक तत्वांबद्दलचं एक्सप्लेनेशन. प्रश्न काय बघा, कलम 51 अन्वये राज्य हे डॅश डॅश साठी प्रयत्नशील राहील. कशासाठी प्रयत्नशील राहील ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षेचं संवर्धन करण्यासाठी
राहील का? ऑब्व्हियसली राहील, बरोबर आहे. परराष्ट्र धोरणाचं संवर्धन व आंतरराष्ट्रीय संबंध कायम ठेवण्यासाठी नाही, हे चुकीचं आहे. काय आहे इथं? आंतरराष्ट्रीय कायदा व करार यांच्याविषयी आदरभाव वाढवणं. म्हणजे कलम 51 मध्ये एकूण 4 तरतुदी आहेत. किती? 51 मध्ये 4 तरतुदी आहेत. त्याच्यातली पहिली तरतूद आहे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेचं संवर्धन करणं, राष्ट्रांमध्ये न्यायसंगत आणि सन्मानपूर्ण संबंध राखणं, आंतरराष्ट्रीय विवाद लवादाद्वारे मिटवण्यास प्रोत्साहन देणं, आणि चौथी तरतूद आहे आंतरराष्ट्रीय कायदा व करार याच्याविषयी आदरभाव वाढवणं किंवा बाळगणं. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 जे आहे अ, क आणि ड हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. कलम 51 मध्ये एकूण 4 तरतुदी आहेत. इथे त्याच्यातल्या 3 तरतुदी देण्यात आलेल्या आहेत आणि चौथी तरतूद मी तुम्हाला आता सांगितली आंतरराष्ट्रीय कायदा आणि करार याच्याविषयी आदरभाव वाढवणं. पर्याय क्रमांक 2 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. समजलं? लक्षात? एवढं सोपं होतं हे. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा काय आहे पुढचा. जोड्या लावा. राज्यनीतीची किंवा राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व याच्याबद्दल जे आहेत त्या तुम्हाला त्या जोड्या लावायच्या आहेत. एका बाजूला टीकाकार दिलेले आहेत आणि एका बाजूला त्याचं वर्णन जे आहे तर ते तुम्हाला दिलेलं आहे. के.टी. शहा, आयवर जेनिंग्स, के.सी. वियर आणि टी.टी. कृष्णामाचारी. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. एला 4 म्हणजे के.टी. शहा यांनी ह्या धोरणावरती टीका करताना काय म्हटलंय? तो एक धार्मिक दिखावा आहे. त्याच्यानंतर आयवर जेनिंग्स यांनी म्हटलंय या पवित्र आकांक्षा आहेत. के.सी. वियर यांनी म्हटलंय उद्दिष्ट व आकांक्षाचा जाहीरनामा, आणि टी.टी. कृष्णामाचारी यांनी म्हटलंय भावनांची खरी कचरा पेटी. ओके, आता या इथं तुम्हाला जोड्या लावा स्वरूपात दिलेला आहे. हे तुम्हाला भविष्यात स्टेटमेंट स्वरूपात सुद्धा विचारू शकता. ते असं म्हणतील राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वावरती भावनांची खरी कचरा पेटी म्हणून कोणी टीका केलेली आहे? तर ती कोणी केलेली आहे? टी.टी. कृष्णामाचारी. हे लक्षात ठेवा. येते का लक्षात? म्हणजे प्रश्न कसा जरी फिरला त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला जोड्या लावायचा पॅटर्न मधनं विधानाच्या पॅटर्नात प्रश्न ड्राफ्ट केला की तुम्ही घाबरताय, तुम्ही चुकताय, तर ते घाबरून जाऊ नका. हे प्रकारच्याने लक्षात ठेवा तुम्ही. म्हणजे प्रश्नाचं ड्राफ्टिंग बदललं तर उत्तर बदलणार आहे का? म्हणजे मला सांगा, आता जोड्या लावामध्ये भावनांची खरी कचरा पेटी असे DPSP वरती टी.टी. कृष्णामाचार्य यांनी टीका केलेली आहे. आणि हा प्रश्नाचा फॉर्मॅट जर का विधानामध्ये आला तर ही टीका दुसरं कोण करणार आहे का? कसं काय होऊ शकतं ना. त्याच्यामुळे घाबरून नका जाऊ. प्रश्न व्यवस्थित वाचा. PYQचे अनालिसिस म्हणजे हेच असतं की प्रश्न कसा बनू शकतो भविष्यात ते पाहणं. ओके, त्याच्यामुळं ही जर का उद्या विधानांच्या स्वरूपात जर का तुम्हाला विचारलं, 4 विधानच दिली तर काय करणार? उत्तर तेच राहील ना, फक्त प्रश्नाचा फॉर्मॅट किंवा प्रश्नाचं ड्राफ्टिंग बदलतंय. बरोबर? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. एला 4, बीला 1, सीला 2 आणि डीला 3 असं त्याचं योग्य उत्तर या ठिकाणी आहे. ओके, समजलं? चलो पुढे जाऊया. मार्गदर्शक तत्व इथं याच्यावरती 2च आपल्याला प्रश्न विचारलेले दिसतात. पुढचा प्रश्न बघा. मूलभूत कर्तव्य, अतिशय महत्वाचा टॉपिक. म्हणजे जसे तुम्हाला फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत राज्यघटनेत तसंच आपली काही मूलभूत कर्तव्य सुद्धा आहेत, ती आपण पार पाडायलाच पाहिजे. अतिशय महत्वाचे मूलभूत कर्तव्य आहेत. राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये नवीन एक भाग ऍड करण्यात आला, भाग 4A, आणि त्याच्यामध्ये आर्टिकल 51A मध्ये ह्या मूलभूत कर्तव्यांची यादी देण्यात आलेली आहे. ओके, तर 1976 मध्ये जी काही 42वी घटना दुरुस्ती ऍड करण्यात आली होती तर त्या 42व्या घटना दुरुस्तीनं 10 कर्तव्य जे आहेत तर ती राज्यघटनेत जोडलेली आहेत. आणि 11वे कर्तव्य जे आहे तर 2002 ला जी 86वी घटना दुरुस्ती करण्यात आली होती त्यानं शिक्षणाबद्दलचं म्हणजे पालक आणि आई वडिलांनी 14 वर्षाच्या आतील मुलांना प्राथमिक शिक्षण उपलब्ध करून द्यावं याच्या संबंधी 11वं कर्तव्य जे आहे तर ते 86व्या घटना दुरुस्तीनं राज्यघटनेत जोडलेलं होतं. सरदार स्वर्णसिंग समितीच्या शिफारशींवरून, आता सरदार स्वर्णसिंग कोण आहेत तर काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती आणि त्या समितीच्या शिफारशींवरून ही 10 कर्तव्य राज्यघटनेत जोडलेली आहेत. तर त्यावेळेस चर्चा चालू होती मतदान करणं आणि कर भरणं ही 2 कर्तव्य समाविष्ट असावीत का. ज्या वेळेस ह्या स्वर्णसिंग समितीने शिफारस केलेली होती तर त्यावेळेस या 2 कर्तव्यांचा अंतर्भाव होता, मतदान करणं आणि कर भरणं. परंतु ज्यावेळेस अंतिम मसुदा तयार झाला 42व्या घटना दुरुस्तीचा
त्यावेळेस मात्र मतदान करणं आणि कर भरणं ही दोन कर्तव्य वगळली. म्हणजे त्यावेळेस त्यांना वाटलं की लोक भारतातली शहाणी आहेत, ती मतदान करतील आणि कर सुद्धा भरतील. ओके, त्यांना माहित नव्हतं भविष्य काय आहे ते आत्ता कर्तव्य आपली पार पाडायला आपण कचरतोय. ओके, तर मग आता भारताच्या राज्यघटनेमध्ये सध्या 11 मूलभूत कर्तव्य असल्याचं आपल्याला दिसतंय. ओके, तर 11 मूलभूत कर्तव्य तिथं आपल्याला पाहायला मिळतं. तर प्रश्न काय आहे बघा, खालीलपैकी कोणतं कर्तव्य संविधानात समाविष्ट केलेल्या मूलभूत कर्तव्यापैकी एक नाही म्हटले? नाही. संविधानाचं पालन करायचं आहे का? आपल्याला करायचं आहे, त्याच्यामुळे हे कर्तव्य आहे. भारतीय लोकांमध्ये सामंजस्य वाढवायचं आहे का? तर वाढवायचं आहे. वेळेवर कर भरतोय का आपण? म्हणजे भरला पाहिजे, परंतु हे मूलभूत कर्तव्य नाहीये. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. नैसर्गिक पर्यावरणाचं रक्षण करून त्यात सुधारणा करायची आहे का? तर करायचे आहे. पर्यावरण आपल्याला जपायचं आहे. जर का नाही जपलं तर संपला विषय, म्हणजे आपणच नाही राहणार. त्याच्यामुळं ही 3 मूलभूत कर्तव्य आहेत. संविधानाचं पालन करायचं आहे, भारतीय लोकांमध्ये सामंजस्य वाढवायचं आहे, गुण्या गोविंदानं भारतात राहायचं आहे, धर्म वंश जात याच्यावरून काय भांडणं करायची नाहीयेत आपल्याला. नैसर्गिक पर्यावरणाचं रक्षण करायचं आहे आणि त्यात आपल्याला सुधारणा सुद्धा करायची आहे. फक्त वेळेवर कर भरणं जे आहे तर हे कर्तव्य मात्र राज्यघटनेत समाविष्ट नाहीये, हे लक्षात ठेवा. परंतु सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे हे चर्चेत होतं, परंतु ड्राफ्टमध्ये म्हणून ते नंतर काढून टाकण्यात आलं. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता ही मूलभूत कर्तव्य जे आहेत ना, ही सुद्धा न्यायप्रविष्ट नाहीयेत. म्हणजे DPSP मूलभूत कर्तव्य राज्यघटनेचं प्रास्ताविक आतापर्यंत 3 घटक डिस्कस केले, हे तिन्हीच्या तिन्ही घटक न्यायप्रविष्ट नाहीयेत. आणि फंडामेंटल राईट जे आहेत ते मात्र न्यायप्रविष्ट आहेत. समजतंय? चलो पुढे जाऊया. काय बघा, पुढचा आपला याच्यावरचाच प्रश्न आहे, मूलभूत कर्तव्यावरचा. खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही असं त्यांनी विचारलेलं आहे. म्हणजे बघा प्रश्न कसे फिरतायत हे तुम्हाला लक्षात येते आता. म्हणून वर्षभरातले PYQ किती महत्वाचे आहेत ही PDF सर्वप्रथम तुम्ही डाउनलोड करा. ही PDF तुम्हाला कुठे दिलेली आहे हे बघा, हे एकदा बघून घ्या. अशा स्वरूपाची PDF आहे. कंबाईन मेंटर ऑफिशियलच्या ऍप मध्ये स्टडी मटेरियल या सेक्शन अंतर्गत ही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये PDF उपलब्ध करून दिलेली आहे. बघा, खालीलपैकी कोणतं मूलभूत कर्तव्य नाही म्हटलंय? नाही. 11 मूलभूत कर्तव्यापैकी कुठलं समाविष्ट नाहीये? स्मारके आणि सार्वजनिक महत्वाच्या ठिकाणाचं संरक्षण करणं हे तुम्हाला वाटतंय का? हे मूलभूत कर्तव्य नाहीये. ही DPSP आहे. DPSP डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आहे. म्हणजे राज्य संस्थेअंतर्गत जी काही महत्वाची स्मारक सार्वजनिक महत्वाच्या ठिकाणाचं संरक्षण करणं हे DPSP आहे. त्याच्यानंतर राष्ट्रगीताचा आदर करणं आहे का? तर कलम 51A अंतर्गत, कलम 51 मोठा A त्याच्या अंतर्गत छोटा a हे राष्ट्रगीताचा आदर करणं हे आपलं कर्तव्य आहे. नैसर्गिक वातावरणाचं संरक्षण आणि त्याच्यामध्ये सुधारणा करणं 51AG अंतर्गत हे मूलभूत कर्तव्य आहे. आणि सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करायचं आहे का? तर करायचं आहे. 51A अंतर्गत I हे आपलं मूलभूत कर्तव्य आहे. राष्ट्रगीताचा आदर करायचा आहे, नैसर्गिक वातावरणाचं संरक्षण आणि त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि नैसर्गिक मालमत्तेचं रक्षण करायचं आपल्याला. हे मात्र पहिलं वालं मूलभूत कर्तव्य नाहीये आणि तेच आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. ती DPSP आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. समजलं इथपर्यंत? दॅट्स इट. चलो पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघा कशावरती आहे. मूलभूत कर्तव्याबद्दल छोटा टॉपिक आहे तो आणि त्याचा प्रश्न तुमचा चुकता कामा नये असं मला वाटतंय. कारण ज्या काही गोष्टी रिपीट होत आहेत तर त्या रिपीट झालेल्या गोष्टी तुम्ही चुकू नका शक्यतो, कारण मग तो खूप मोठा लॉस आहे रिपीट झालेल्या गोष्टी चुकल्या तर. कारण PYQ आहे, टेस्ट सिरीज मध्ये आपण त्याच्यावरती वेगळ्या पद्धतीने क्वेश्चन सुद्धा ड्राफ्ट केलेले आहेत आणि तरी सुद्धा जर का तुमचा चुकत असेल तर मग थोडासा अभ्यास कमी पडतोय असं म्हणायला जागा आहे, हे लक्षात ठेवा. पुढचा टॉपिक आहे आपला राज्य विधिमंडळ. याच्यामध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे? विधान परिषद, ओके, त्याच्यानंतर विधानसभा आणि याच्या अंतर्गत ज्या काही सगळ्या गोष्टी येतील तर त्या सगळ्या आपल्याला राज्य विधिमंडळामध्ये पाहायच्या आहेत. पहिला प्रश्न आहे त्याच्यातला, भारतीय राज्यघटनेतील कोणते अनुच्छेद राज्य विधिमंडळाशी संबंधित आहे? खालीलपैकी कुठला अनुच्छेद राज्य विधिमंडळाशी संबंधित आहे असा त्यांनी सरळ सरळ प्रश्न विचारलेला आहे. कलम 22
फंडामेंटल राईट्सचा भाग आहे आणि कलम 25 हा सुद्धा फंडामेंटल राईट्सचा भाग आहे. कलम 380 आणि राज्य विधिमंडळाचा काहीच संबंध नाहीये. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कलम 168. आलं लक्षात? 168 नुसार राज्यातील विधिमंडळाची स्थापना करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे आणि हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. कलम 22 अंतर्गत तुम्हाला विशिष्ट आणि ठराविक खटल्यात स्थानबद्ध केलं जाऊ शकतं. ओके, जम्मू काश्मीर मधले जे काही नेते आहेत तर त्यांना बऱ्याचशा वेळेला स्थानबद्ध केलं जातं, तर ते कलम 22 अंतर्गत केलं जातं. कलम 380 हे काय एवढं महत्वाचं नाहीये. त्याच्यानंतर कलम 25 जे आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला धार्मिक स्वातंत्र्याबद्दलच्या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट विधान परिषदेबद्दलची कलम. कलम 169 नुसार एखाद्या राज्यात विधान परिषद स्थापन करणं किंवा रद्द करणं याच्याबद्दलच्या तरतुदी 169 मध्ये करण्यात आलेल्या आहेत. 170 मध्ये तुम्हाला राज्याच्या विधानसभेची रचना, विधानसभा रचना 170 मध्ये करण्यात आलेली आहे. 171 मध्ये विधान परिषदेची रचना आहे. विधान परिषदेची रचना 171 मध्ये करण्यात आलेली आहे. भारताच्या राज्यघटनेच्या भाग 6 मध्ये, ओके, भाग 6 कलम 168 ते 213 मध्ये तुम्हाला राज्य विधिमंडळाच्या तरतुदी पाहायला मिळतात. आता आयोगाने नवीन पॅटर्न शोधून काढलाय प्रश्न विचारण्याचा. ते भाग आणि कलम हे सरळ एका लाईन मध्ये देत आहेत. तर भाग 6 मध्ये कलम 168 ते 213 मध्ये राज्य विधिमंडळाबद्दलची तरतुद तुम्हाला पाहायला मिळतं. आणि हा प्रश्न 168 वरती होता. प्रत्येक राज्यात राज्य विधिमंडळाच्या स्थापनेची तरतूद 168 अंतर्गत करण्यात आलेली आहे. 169 विधान परिषदेची स्थापना किंवा रद्द करणं, 170 विधानसभेची रचना, ओके, आणि 171 विधान परिषदेची रचना. 170 मध्ये विधानसभा आणि 171 विधान परिषद. आलं लक्षात? भाग 6 लक्षात ठेवा. 168 ते 213. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यात, सगळ्यांचा आवडता प्रश्न आहे, कोणत्या राज्यात द्विगृही विधिमंडळ आहे? डायरेक्ट याचं उत्तर सांगतो. आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश. देशातल्या 28 राज्यांपैकी 6 राज्यात राज्य विधिमंडळाचं दुसरं सभागृह अस्तित्वात आहे. कुठलं? विधान परिषद. विधान परिषद. टेस्ट सिरीज मध्ये याच्यावरती मी प्रश्न ड्राफ्ट केला होता चांगल्या पद्धतीने. किती जणांचा बरोबर आलेला आहे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. बरोबर. तर आता याच्या कलमांबद्दल जर का पाहायचं झालं, 169 नुसार विधान परिषदेची स्थापना किंवा रद्द करण्याची तरतूद आहे. 171 मध्ये विधान परिषदेच्या रचनेची माहिती दिली आहे आणि 172 मध्ये विधान परिषदेच्या कालावधीबद्दल तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. अजून एकदा सांगतो, 169 नुसार विधान परिषदेची स्थापना किंवा रद्द केली जाऊ शकते. 171 मध्ये विधान परिषदेची रचना देण्यात आलेली आहे आणि 172 मध्ये विधान परिषदेचा कालावधी देण्यात आलेला आहे. किती कालावधी आहे? 6 वर्ष एवढा आहे. समजलं? आलं लक्षात? विधान परिषदेची सदस्य संख्या जी आहे तर ती विधानसभेच्या सदस्य संख्येच्या 1/3 असावी लागते किंवा किमान 40 असायला पाहिजे. हे लक्षात ठेवा. आता कुठल्या राज्यातल्या विधानसभेची सदस्य संख्या किती आहे हे मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये लिहून देऊ शकतो. तेलंगणामध्ये बघा, मी थोडक्यात लिहितो. तेलंगणामध्ये आहे 40. त्याच्यानंतर एपी मध्ये, आंध्र प्रदेशमध्ये आहे 58. हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बीएच म्हणजे बिहार, बिहारमध्ये आहे 75. के म्हणजे कर्नाटकमध्ये आहे 75. एमएच म्हणजे महाराष्ट्रामध्ये आहे 78 आणि यूपी म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये आहे 100. याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलाय. म्हणजे ते वरून खाली विचारतील किंवा खालून वर विचारतील, कसंही विचारू द्या, हा क्रम लक्षात ठेवा. तेलंगणामध्ये 40, आंध्र प्रदेशमध्ये 58, बिहारमध्ये 75, कर्नाटकमध्ये सुद्धा 75च आहे. मी 78 लिहिले, सांगताना मी 75 सांगितलं होतं, मला माहिती आहे. कर्नाटकमध्ये 75 आणि महाराष्ट्रामध्ये 78, उत्तर प्रदेशमध्ये 100. म्हणजे त्यांनी चढता क्रम किंवा उतरता क्रम विचारला तर हे तुमच्या लक्षात असायला पाहिजे. 6 राज्य आहेत, बिहार आणि कर्नाटक.
आता तुम्ही म्हणणार हे दोन्ही सेमच आहे, तर अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार गेला तर बी पहिल्यांदा येते, त्याच्यामुळे ते पहिल्यांदा घेतले आणि के नंतर येतं, त्याच्यामुळे हे तुम्ही असं लक्षात ठेवू शकता. परंतु ते हे कर्नाटक किंवा बिहार दोन्हीपैकी एक काहीतरी घेतील ते तुम्हाला लक्षात येईल. ओके. आता महाराष्ट्रात ज्या विधान परिषदेच्या 78 जागा आहेत ना, तर त्याच्यातल्या 66 जागा ह्या इलेक्टेड असतात. कशा? इलेक्टेड. आणि 12 जागा आहेत तर त्या नॉमिनेटेड असतात. हे लक्षात ठेवा. म्हणजे 78चं डिवायडेशन 66 इलेक्टेड आणि 12 नॉमिनेटेड असतात. ओके. आता मी तुम्हाला ते पुढे सांगतो की नॉमिनेटेड मध्ये किंवा ह्या 78 जागा कशा भरल्या जातात हे लक्षात आलं. ही 6 राज्य लक्षात ठेवा. आता थोडस विधान परिषदेच्या रचनेबद्दल बोलूया. एकच मिनिट, सॉरी 1/12 जागा ज्या आहेत, 1/12 जागा ह्या शिक्षक मतदारसंघातून भरल्या जातात. दुसऱ्या 1/12 ज्या आहेत तर त्या पदवीधर मतदारसंघातून भरल्या जातात. हे लक्षात ठेवा. 1/3 जागा ज्या आहेत त्या विधानसभा सदस्याकडून भरल्या जातात. विधानसभेचे सदस्य म्हणजे आमदार मतदान करतात, परंतु जो विधानसभेचा सदस्य आहे त्यालाच पुन्हा विधान परिषदेसाठी उभा राहता येत नाही. दुसऱ्या 1/3 जागा ज्या आहेत तर त्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्याकडून निवडल्या जातात आणि 1/6 जागा ज्या आहेत तर त्या राज्यपालाकडून नियुक्त केल्या जातात. हे लक्षात ठेवा. हे अशा 78 जागा भरल्या जातात महाराष्ट्राच्या बाबतीत. 1/12 सदस्य शिक्षक मतदारसंघातून, 1/12 सदस्य पदवीधर मतदारसंघातून, 1/3 सदस्य विधानसभेच्या सदस्याकडून निवडले जातात, 1/3 सदस्य नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून निवडले जातात आणि 1/6 सदस्य म्हणजे 12 सदस्य जे आहेत तर ते राज्यपाल नियुक्त असतात. 12 नावं आमदार म्हणून विधान परिषदेवरती राज्यपाल पाठवतात. आलं लक्षात. विधानसभेच्या सदस्य संख्येच्या 1/3 एवढी विधान परिषदेची सदस्य संख्या असते आणि कमीत कमी ती 40 असायला पाहिजे. आणि सध्या देशातल्या फक्त 6 राज्यांमध्ये, किती? 6 राज्यांमध्ये. ती 6 राज्य कोणती आहेत? त्याच्यामध्ये आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश. बिहार आणि कर्नाटक या 2 राज्यातल्या विधान परिषदेची सदस्य संख्या सारखी आहे, ती आहे 75. सर्वात जास्त विधान परिषदेचे सदस्य आहेत उत्तर प्रदेशमध्ये 100 आणि महाराष्ट्रात 78. हे लक्षात ठेवा. संपला. याच्या पलीकडे ह्या सदस्य संख्येवरती प्रश्न येणार नाही. कलमसुद्धा मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलेली आहेत. विधानसभेची सदस्य संख्या, विधान परिषदेबद्दल बोललो, थोडंसं विधानसभेबद्दल बोलूया आपण आणि मग आपण थांबूया. म्हणजे हा प्रश्न आपण हे करूया. विधानसभेची सदस्य संख्या किंवा रचना काय असते सांगा? कमीत कमी 60 जागा असायला पाहिजेत कुठल्याही राज्याच्या विधानसभेत आणि जास्तीत जास्त 500 असायला पाहिजे. ओके. कमीत कमी 60 आणि जास्तीत जास्त 500. आता ह्या ज्या जागा आहेत तर त्या लोकसंख्येनुसार ठरतात. राज्याच्या लोकसंख्येनुसार ही राज्यांच्या विधानसभेतली जागांची संख्या कमी जास्त असू शकते. कशानुसार? लोकसंख्येनुसार. महाराष्ट्रात किती जागा आहेत? 288 जागा आहेत. म्हणजे आपण 288 आमदार प्रत्यक्षरित्या आपण वोटिंग मधून निवडून देऊ शकतो. परंतु अरुणाचल प्रदेश असेल किंवा गोवा असेल यांच्या विधानसभेत फक्त 30 जागा आहेत. मिझोराम असेल किंवा नागालँड असेल, मिझोराम मध्ये 40 आहेत आणि नागालँड मध्ये 60 आहेत. म्हणजे जी तरतूद आहे तर त्या तरतुदीपेक्षा कमी जागा आहेत. तशी स्पेशल प्रोव्हिजन जे आहे तर त्या राज्यासाठी करण्यात आलेली आहे. निकष काय आहे? निकष लोकसंख्या आहे. जर का तुम्हाला उद्या विचारलं की विधानसभेतल्या जागा ठरवण्याचा निकष काय आहे तर डोळे झाकून लिहायचं लोकसंख्या. लोकसंख्येनुसार या जागेमध्ये तुम्हाला कमी जास्त झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. विधानसभेच्या जागेबद्दलची ही तरतूद इथं तुम्हाला सांगितलेली आहे. समजलं? ही 6 राज्य विधान परिषद कुठं कुठं आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न पुन्हा एकदा कलमावरती प्रश्न आलेला आहे. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात विधानसभेची तरतूद आहे? कलम विचारलंय त्यांनी, तर कलम 170 मध्ये विधानसभेची तरतूद आहे. विधानसभा 170 मध्ये. 172 मध्ये राज्य विधिमंडळाचा कालावधी, कशाचा? राज्य विधिमंडळाचा कालावधी देण्यात आलेला आहे. हे लक्षात ठेवा. 172 मध्ये. 171 जे आहे तर त्याच्यामध्ये विधान परिषदेची रचना, कशाची? विधान परिषदेची रचना वरती सांगितलं होतं 171 मध्ये देण्यात आलेली आहे. ओके. 173 मध्ये जर का तुम्हाला राज्य विधिमंडळाचं सदस्य व्हायचं असेल, कशाचं? राज्य विधिमंडळाचं, तर त्याची पात्रता जी आहे तर ती 173 मध्ये देण्यात आलेली आहे. ही कलम, ही हायरार्की 168 ते 213
राज्यघटनेचा भाग 6 ह्या तुम्हाला राज्य विधिमंडळाच्या तरतुदी इथं पाहायला मिळतात आणि त्याच्यातली जी काही कलम इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत. विधान परिषदेचा पात्रतेसाठी वय तुम्हाला किती असायला पाहिजे? 30 वर्ष. ओके. आणि विधानसभेसाठी 25 वर्ष हे तुम्हाला वय असावं लागतं आणि राज्यपाल व्हायचं असेल तर 35. ओके, समजलंय? येते का लक्षात? राज्यपाल व्हायला खूप काही करावं लागतं हे लक्षात ठेवा. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कलम 170. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, योग्य जोड्या आपल्याला जुळवायच्या आहेत. बघा, परीक्षेत जोड्या जुळल्या तर तुम्हाला मार्क मिळतील, चुकल्या तर मार्क मिळणार नाही. आयुष्यात जोड्या चुकल्या तर काय काय होऊ शकतं. तर त्या अनुषंगाने जोड्या तुम्हाला नीट जुळवता आल्या पाहिजेत परीक्षेत आणि आयुष्यात. एका बाजूला तुम्हाला काही तरतूद दिलेत आणि दुसऱ्या बाजूला त्याच्याबद्दलची माहिती दिली आहे. विधानसभेचा कार्यकाल, ग्रामसभेचा अध्यक्ष, विधान परिषदेचा कार्यकाल आणि मंत्रिमंडळाचा प्रमुख. विधानसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? 5 वर्षाचा आहे. ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो? सरपंच असतो. विधान परिषदेचा कार्यकाल काय आहे? ते स्थायी सभागृह आहे. मंत्रिमंडळाचा प्रमुख कोण असतो? मुख्यमंत्री असतो. हे इथं जोड्या लागल्या. याचं उत्तर इथं तुम्हाला खाली दिसतंय. पर्याय क्रमांक 2 इथं तुम्हाला दिसेल स्क्रीनवरती. एवढंच येतं, एवढंच बघा. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. नोट डाऊन करून ठेवा. ओके. 163 राज्यपालाला सहाय्य आणि सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ असेल. मंत्रिमंडळ 163 म्हणजे शॉर्टकट लिहितोय मी. राज्यपालाला सहाय्य आणि सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ आणि त्याचा प्रमुख कोण असतो? मंत्रिमंडळाचा हा मुख्यमंत्री असतो. मुख्यमंत्री. येते का लक्षात? 167 मध्ये काय दिले? राज्यपालांना माहिती देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्याचं कर्तव्य. 167 मध्ये राज्यपालांना मी काय लिहितो? सीएम ची कर्तव्य 167 मध्ये. आणि पर्टिक्युलर याही कलमावरती प्रश्न आला. राज्यपालांना माहिती देण्यासंबंधीचं मुख्यमंत्र्याचं कर्तव्य 167 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. 167 अतिशय महत्वाचा कलम आहे. याच्यावरती वेगळा प्रश्न आयोगाने 2-3 वेळा विचारला. बरोबर. अजून तुम्हाला मी 2-3 महत्वाची कलम सांगतोय. 200 हे लक्षात ठेवा. विधेयक राखून ठेवण्याचा अधिकार जो आहे तर कलम 200 नुसार राज्याच्या राज्यपालाला दिलाय. बरोबर. राष्ट्रपतीच्या परवानगीसाठी. 201 नुसार 200 नुसार राज्यपालानं जे विधेयक राष्ट्रपतीसाठी राखून ठेवलेलं आहे तर त्याच्याबद्दल कार्यवाही करण्याचा अधिकार 201 नुसार भारताच्या राष्ट्रपतीला देण्यात आला. त्याच्यामुळे सध्या ही 2 कलम चर्चेत आहेत. 200 आणि 201. 202 काय म्हणतंय? राज्याचं बजेट म्हणजे राज्याचा अर्थसंकल्पाची तरतूद कलम 202 मध्ये करण्यात आलेली आहे. ही 3 कलम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि पर्याय क्रमांक 2 जे आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. इथं तुम्हाला दाखवतो लगेच. हे बघा पर्याय क्रमांक 2. याला टिक मार्क करून ठेवा. पुढचा प्रश्न, कलम 168 शी संबंधित नसणारं विधान आपल्याला शोधायचं आहे. काय प्रश्न बघा. खालीलपैकी कोणतं विधान कलम 168 शी संबंधित नाही म्हटले? नाही. बघा 168 मध्ये राज्य विधिमंडळाच्या स्थापनेची तरतूद 168 मध्ये करण्यात आलेली आहे. हे तर तुम्हाला माहित आहे. याच्याबद्दल मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले. काय म्हणते बघा, प्रत्येक राज्यासाठी एक कायदेमंडळ असेल ज्यामध्ये राज्यपाल असतील. 168 शी संबंधित नाहीये. पहिले विधान आहे प्रत्येक राज्यासाठी एक कायदेमंडळ असेल ज्यामध्ये राज्यपाल असतील. म्हणजे जर का एखाद्या राज्यामध्ये द्विगृही सभागृह आहे तर त्याच्यामध्ये विधानसभा, ओके, हे एक सभागृह असेल. दुसरं सभागृह असेल विधान परिषद आणि विधान परिषद आणि तिसरं कोण असेल? तिसरं असतील त्याच्यात राज्यपाल. राज्यपाल पुढे आपण राज्यपालाबद्दल माहिती बघणार आहोत. विधानसभा, विधान परिषद आणि राज्यपाल. संसदेच्या बाबतीत काय आहे? असंच आहे सेम. विधानसभेच्या ऐवजी लोकसभा, विधान परिषदेच्या ऐवजी राज्यसभा आणि राज्यपालाच्या ऐवजी राष्ट्रपती. संसद सेमच आहे. 168 मध्ये सांगितलंय की प्रत्येक राज्यासाठी एक कायदेमंडळ असेल की ज्यामध्ये राज्यपाल असतील. पुढे काय बघा, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये 2 सभागृह असतील. 168 मध्ये सांगितलंय का? आहे. भारतातल्या 6 राज्यांमध्ये विधान परिषद आहे आणि त्याच्यातली 4 राज्य दिली त्यांनी. बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश. राहिलं कुठलं? आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. 6 राज्य. बरोबर आहे का? तर 1 आणि 2 बरोबर आहेत. तिसरं विधान बघा, जेथं राज्याच्या कायदेमंडळाची 2 सभागृह असतील तेथं
एक विधान परिषद आणि दुसरं विधानसभा म्हणून ओळखलं जाईल. आत्ताच मी तुम्हाला सांगितलंय विधान परिषद आणि विधान परिषद आणि विधानसभा, संपला विषय. आलं लक्षात? तर हेही बरोबर आहे. जेथे फक्त एकच सभागृह असेल तिथं त्याला विधान परिषद म्हणून ओळखलं जाईल. म्हणजे ज्या 26 राज्यांमध्ये एकच सभागृह आहे तिथं विधान परिषद म्हणतात की विधानसभा म्हणतात, तर तिथं त्याला विधानसभा असं म्हणतात. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 4 चुकलं. हे 168 मध्ये नाहीये आणि तेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. म्हणजे हे विधान चुकीचं आहे. तिथं विधान परिषद नाही म्हणत, तिथं त्याला विधानसभा असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. समजलं? चलो पुढचा प्रश्न बघूया. बघा, खालील राज्याची त्यांच्या विधान परिषदेच्या जागांनुसार चढत्या क्रमाने मांडणी करायची आहे. आत्ताच मी तुम्हाला याचं उत्तर सांगितलं होतं. खालीन वर किंवा वरून खाली कसा जरी प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर तुम्हाला येता देता आलं पाहिजे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ड ब ई अ आणि क. ही बघा 5 राज्य आहेत. याच्यामध्ये त्यांनी काय दिलं नाही, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि इथं बिहार लिहून घ्या. म्हणजे मी सांगतो म्हणून लिहून घ्या, त्यांनी प्रश्नात काही असं दिलेलं नाही. बिहारमध्ये 75 जागा आहेत आणि कर्नाटकमध्ये 75 जागा आहेत. उत्तर प्रदेशमध्ये 100 जागा आहेत. महाराष्ट्रात 78 जागा आहेत. इथपर्यंत क्लिअर आहे? दॅट्स इट. हे सोपं आहे. म्हणजे 2 राज्य कर्नाटक आणि बिहार. तेलंगणामध्ये 40 जागा आहेत. सॉरी, तेलंगणामध्ये जस्ट 1 मिनिट. इथं बिहार लिहिलंय तुम्ही, थोडंसं रिपीट करू. बिहारमध्ये 75 जागा, कर्नाटकमध्ये 75 जागा, उत्तर प्रदेशमध्ये 100 जागा, महाराष्ट्रात 78 जागा, तेलंगणात 40 जागा, आंध्र प्रदेशमध्ये 58 जागा. समजलं? याचा कसा क्रम लावायचा आहे? चढता क्रम. पहिल्यांदा काय येईल? सर्वात कमी कुठं आहेत? तेलंगणा. सॉरी 40 का? तेलंगणात किती आहेत? 40. ड पहिल्यांदा येईल, मग ब येईल आंध्र प्रदेश, मग ई येईल कर्नाटक, मग अ महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश शेवटी. चढता क्रम आहे ना, म्हणजे कमीकडून जास्तकडं. उतरता विचारला तर जास्तकडून कमीकडं, मग उत्तर प्रदेश पहिल्यांदा येईल. ओके, आलं लक्षात? ह्या 6 राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे. विधान परिषदेची रचना, स्थापना, त्याच्याबद्दलची कलम, विधान परिषदेची सदस्य संख्या, विधान परिषद जे सदस्य निवडले जातात ते कुठल्या संवर्गातून किती निवडले जातात याची मी तुम्हाला अगदी इतंभूत परिपूर्ण माहिती दिलेली आहे. विधान परिषदेवरची त्याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही, लक्षात ठेवा. आलं लक्षात? ही सगळी इन डिटेल माहिती इथं दिलेली आहे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न काय म्हणतोय बघा. मुख्यमंत्री, आता विधानसभा किंवा राज्य विधिमंडळाचा टॉपिक इथं संपलेला आहे. आता राज्य मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री याच्याबद्दल 2-3च प्रश्न आहेत आणि मग आपण हा एक पहिला पार्ट एंड करूया. दुसरा पार्ट राहिलेले 9 टॉपिक जे आहेत तर ते आपण दुसऱ्या पार्ट मध्ये कव्हर करूया. बघा, भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये, म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या सामूहिक जबाबदारीचं तत्व जे आहे तर ते निहित करण्यात आलेलं आहे, असा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. सामूहिक जबाबदारीचं तत्व, राज्य मंत्रिमंडळाच्या सामूहिक जबाबदारीचं तत्व कुठल्या कलमात निहित करण्यात आलेलं आहे? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगतो. कलम 164 मध्ये हे जे तत्व आहे तर ते निहित करण्यात आलेलं आहे. पर्यंत समजतंय? म्हणजे मंत्रिमंडळ, राज्य मंत्रिमंडळ सामूहिकरित्या राज्याच्या विधानसभेला जबाबदार असतं आणि मंत्री वैयक्तिकरित्या राज्यपालाला जबाबदार असतं. पण राज्यपाल मंत्र्याला पदावरून काढून टाकू शकतो का? तर शकतो, परंतु त्याला तसा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सल्ला द्यायला पाहिजे, तरच तो त्याला पदावरून दूर करू शकतो. येते लक्षात? राज्यपालाबद्दलच्या तरतुदी ज्या आहेत तर ते कलम 152 ते 162 मध्ये करण्यात आलेले आहेत. हे पुढे राज्यपालाच्या टॉपिक मध्ये आपण इन डिटेल मध्ये पाहूया. राज्याचे मंत्री आणि राज्याचा महाधिवक्ता याच्याबद्दलच्या तरतुदी कलम 163 ते 167 मध्ये करण्यात आलेल्या आहेत. हे लक्षात ठेवा. कलम 163 ते कलम 167 मध्ये या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. कशाबद्दल? राज्याचा मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ. बघा, आता 162 जे कलम आहे तर राज्याच्या कार्यकारी अधिकाराचा विस्तार कलम 162 मध्ये देण्यात आलेला आहे. कलम 167 मध्ये मुख्यमंत्र्याचं कर्तव्य, मगाशी सांगितलं होतं मुख्यमंत्र्याचं कर्तव्य.
163 मध्ये राज्यपालाला सहाय्य आणि सल्ला देण्यासाठी एक मंत्रिमंडळ असेल आणि त्या मंत्रिमंडळाचं नेतृत्व मुख्यमंत्र्याकडे असेल. इथपर्यंत समजलं? ऑल क्लिअर. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पर्याय क्रमांक 1. कलम 164 नुसार राज्य मंत्रिमंडळाच्या सामूहिक जबाबदारीचं तत्व तिथं निहित करण्यात आलेलं आहे किंवा तिथं मांडलेलं आहे. निहित म्हणजे मांडले किंवा आहे. कलम 164. समजलंय? दॅट्स इट. चलो पुढे जाऊया. पुढचा प्रश्न. सर्व राज्यांचे मुख्यमंत्री डॅश डॅशचे पदसिद्ध सदस्य आहेत. आता हा प्रश्नच आहे ना, आयोगाने कॅन्सल केला होता, हॅश केला होता. कारण आंतरराज्य परिषद आणि राष्ट्रीय विकास परिषद या दोन्ही घटकांमध्ये ह्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचं सदस्यत्व असतं. म्हणजे जरी आता राष्ट्रीय विकास परिषद चालू नसली असली तरी सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा राज्यांचे मुख्यमंत्री होते. त्याच्यामुळे हा प्रश्न त्यांनी कॅन्सल केलाय. नियोजन आयोग जो आहे, प्लॅनिंग कमिशन जो आहे, तर ते 15 मार्च 1950 ला केंद्रीय कॅबिनेटच्या निर्णयातून याची स्थापना झाली होती. ते संविधानिक असंविधानिक अशी काही बॉडी नाहीये. ते कार्यकारी मंडळाच्या निर्णयातून त्याची स्थापना झाली होती 15 मार्च 1950 रोजी. त्याची आपण 75 सेलिब्रेट करतोय. राष्ट्रीय विकास परिषद जी आहे तर ती 6 ऑगस्ट 1952 रोजी स्थापन झाली होती. ओके. आणि याचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, पदसिद्ध सदस्य असतात, तर त्याच्यामध्ये राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश होता. ओके. आणि त्याचे अध्यक्ष कोण असतात राष्ट्रीय विकास परिषदेचे? पंतप्रधान. नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? पंतप्रधान. नियोजन आयोगाची जागा कोणी घेतली? सध्या नीती आयोगाने घेतलेली आहे. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? भारताचे पंतप्रधान. वित्त आयोग कलम 280 नुसार स्थापन केला जातो. सध्या देशात 16वा आणि राज्यात 6वा वित्त आयोग कार्यरत आहे. ही वित्त आयोग ही एक अर्ध न्यायिक किंवा कॉशी ज्युडिशियल बॉडी म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आंतरराज्य परिषद जी आहे याच्याबद्दल आपण पुन्हा इन डिटेल मध्ये बोलूया. राज्यघटनेच्या भाग 11 मध्ये कलम 263 नुसार ह्या आंतरराज्य परिषदेची तरतूद करण्यात आलेली आहे. 1990 पासून ही आंतरराज्य परिषद जी आहे तर ती स्थापन केली जाते. आंतरराज्य परिषदेचे अध्यक्ष भारताचे पंतप्रधान असतात, हे लक्षात ठेवा. आणि झोनल काउन्सिल किंवा विभागीय परिषदेचे अध्यक्ष मात्र देशाचे गृहमंत्री असतात, हे लक्षात ठेवा. हा फरक लक्षात ठेवा. आणि या आंतरराज्य परिषदेचे सदस्य म्हणून राज्यांचे मुख्यमंत्री काम करतात. राष्ट्रीय विकास परिषदेचे सदस्य म्हणून राज्याचे मुख्यमंत्री काम करतात. म्हणून हा प्रश्न कॅन्सल केलाय, कारण दोन्ही ऑप्शन तिथेच होते. येते का लक्षात? ओके. चलो पुढे जाऊया. इथपर्यंत समजलं तुम्हाला हा प्रश्न का कॅन्सल केलाय? कारण याचं उत्तर 2 किंवा 3 आलं असतं. म्हणजे 2 आणि 3 दोन उत्तर आले असते, त्यामुळे हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे. पुढचा प्रश्न. मुख्यमंत्र्याबाबत योग्य कथने ओळखा. राज्याच्या मुख्यमंत्र्याबाबत योग्य कथन ओळखायचं आहे. तो राज्य नियोजन मंडळाचा राज्य नियोजन मंडळाचा अध्यक्ष असतो का? असतो. केंद्रातलं जे प्लॅनिंग कमिशन असतं त्याचा अध्यक्ष कोण असतो? तर पंतप्रधान असतो. तर मग राज्यातलं प्लॅनिंग कमिशन असेल तर त्याचा अध्यक्ष कोण असेल? मुख्यमंत्री. म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे. तो झोनल काउन्सिलचा अध्यक्ष असतो. विभागीय परिषदेचा तो अध्यक्ष असतो. नाही, मी मगाशी सांगितले ज्या देशात विभागीय परिषदा आहेत तर त्या विभागीय परिषदांचा अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री असतो. कुठला? केंद्रीय गृहमंत्री. हे लक्षात ठेवा. केंद्रीय गृहमंत्री हा या विभागीय परिषदांचा अध्यक्ष असतो. आणि ह्या विभागीय परिषदांचा उपाध्यक्ष म्हणून राज्यांचे मुख्यमंत्री काम पार पाडतात. ते रोटेशनल पद्धतीने असतात. सध्या देशात एकूण 6 विभागीय परिषदा आहेत. 1956च्या राज्य पुनर्रचना आयोगानुसार 5 विभागीय परिषदांची स्थापना करण्यात आलेली होती. किती? 5. कुठल्या कुठल्या? उत्तर विभागीय परिषद, मध्य, पूर्व, पश्चिम, दक्षिण, ह्या 5. आणि जी पश्चिम विभागीय परिषद आहे त्याचं मुख्यालय मुंबई महाराष्ट्रात आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा समावेश होतो. आणि 6वी विभागीय परिषद जी आहे तर ती ईशान्य भारताशी संबंधित आहे. ईशान्य भारतातील राज्यांचा या 6व्या विभागीय परिषदेत समावेश होतो. ती नंतर स्थापन करण्यात आली, हे लक्षात ठेवा. सध्या देशात किती विभागीय परिषद आहेत? 6, हे लक्षात ठेवा. विभागीय परिषदेचा अध्यक्ष कोण असतो? केंद्रीय गृहमंत्री. ओके, समजतंय? आणि रोटेशनल पद्धतीनं त्या राज्याचा मुख्यमंत्री ह्या झोनल काउन्सिलचा किंवा
विभागीय परिषदांचा उपाध्यक्ष असल्याचं आपल्याला तिथं पाहायला मिळतं. त्याच्यामुळं ब चुकीचं आहे. तो आंतरराज्य परिषदेचा उपाध्यक्ष असतो. म्हणजे इंटरस्टेट काउन्सिल जे आहे आर्टिकल 263 नुसार याची स्थापना केली जाते, तर त्याचा तो उपाध्यक्ष असतो का? नाहीये, त्याचा तो सदस्य असतो, सदस्य. त्याच्यामुळं क सुद्धा चुकीचा आहे. पुढे जाऊया. तो राज्य सरकारचा मुख्य प्रवक्ता असतो. असतो का? तर असतो. हे सगळे प्रश्न PYQच्या पुस्तकातून आपल्याला रिपीट झालेले आहेत. त्याच्यामुळं अ आणि ड पर्याय क्रमांक 4 जे आहे तर ते आपल्या या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर आहे. अ आणि ड हे दोन पर्याय या ठिकाणी बरोबर आहेत. मुख्यमंत्री राज्य नियोजन मंडळाचा अध्यक्ष असतो आणि तो राज्य सरकारचा प्रमुख प्रवक्ता म्हणून काम पाहतोय. ओके, येते लक्षात? चलो, मुख्यमंत्री आणि राज्याचं मंत्रिमंडळ याच्याबद्दलचे प्रश्न इथं संपलेले आहेत. आता नवीन टॉपिक सुरू होतोय, राज्यपाल. ओके, आता राज्यपालाची भूमिका जी आहे तर सध्या एक महत्वाची भूमिका भारताच्या राजकीय पटलावरती पार पडताना आपल्याला दिसते. एकच मिनिट. कारण म्हणजे विरोधी पक्षातलं सरकार जर काही एखाद्या राज्यात कार्यरत असेल, म्हणजे राज्यपालाची नियुक्ती कोण करतं? केंद्र सरकार करत असेल तर त्याच्यामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाची भूमिका काय असते ते तुम्हाला माहित आहे. म्हणजे बिहाइंड द पॉलिटिक्स जे राज्यशास्त्र आहे तर ते आपण आता जवळनं पाहिले. ओके, त्याच्यामुळे राज्यपालाचा रोल किंवा राज्यपालाची भूमिका ही आत्ता राजकीय व्यवस्थेत एक महत्वाचा रोल पार पाडत असताना आपल्याला दिसतंय. तर त्या अनुषंगानं हे पद आत्ता महत्वाचं आहे आणि आपल्या परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा महत्वाचं आहे. याच्यामध्ये एकूण जवळजवळ 5 प्रश्न जे आहेत तर ह्या राज्यपालावरती विचारलेले आहेत. तर त्या 5 प्रश्नांचं विश्लेषण आता आपण पाहूया. बरोबर, बघा. पहिला प्रश्न, घटनेतील अनुच्छेद 154 प्रमाणे घटनेने राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार कोणाकडे सोपवलेले आहेत? कोणाकडे सोपवलेले आहेत? काय विचारले त्यांनी? कार्यकारी अधिकार. एक्झिक्युटिव्ह पॉवर्स कोणाकडे आहेत? तर त्या राज्यपालाकडे आहेत. आता हा राज्यपाल जो आहे तर हा कार्यकारी प्रमुख आहे, राज्याचा कार्यकारी प्रमुख, किंवा त्याला नाममात्र प्रमुख म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आणि कार्यकारी अधिकार किंवा कार्यकारी सत्ता ही कोणाकडे आहे? राज्यपालाकडे निहित करण्यात आलेली आहे. येते का लक्षात? भारतीय राज्यघटनेच्या कलम 152 पासून ते 162 पर्यंत तुम्हाला राज्यपालाबद्दलच्या तरतुदी पाहायला मिळतात भाग 5 मध्ये. ओके, आता बघा, हा राज्यपाल जर का तुम्हाला एखाद्या राज्याचा व्हायचं असेल तर तुम्ही वयाची 35 वर्ष पूर्ण केलेली असायला पाहिजेत. बरोबर? ओके, कुठल्याही सभागृहाचा तुम्ही सदस्य असता कामा नये. पुढे त्याच्यावरती प्रश्न येणार आहे. कुठलंही लाभाचं पद ग्रहण केलेलं असता कामा नये. आणि सर्वात महत्वाचं, तुम्ही भारताचे नागरिक असायला पाहिजे. ह्या पात्रता ज्या आहेत तर ते राज्यपाल पदासाठी आवश्यक आहेत. ओके, वयाची 35 वर्ष, भारताचा नागरिक, कुठलंही लाभाचं पद तुमच्याकडे नसायला पाहिजे. आता ज्यावेळेस एखादा राज्यपाल पदावरती असतो तर त्याच्यावरती कुठलीही फौजदारी कार्यवाही किंवा कारवाई तुम्हाला करता येत नाही. बरोबर? म्हणजे त्यांनी काहीही केलं तरी जोपर्यंत पदावरती आहे तोपर्यंत. परंतु 2 महिन्यांची नोटीस देऊन, किती महिन्यांची? 2 महिन्यांची नोटीस देऊन राज्यपालावरती 2 महिन्याची नोटीस, ही महत्वाचं बरं का, ही 2 महिन्याची नोटीस त्याला द्यावी लागते आणि मग त्याच्यावरती दिवाणी कारवाई करू शकतो, नाहीतर करता येत नाही. आलं लक्षात? राज्यपालाबद्दलची ही माहिती. जर कलम 213 हे अध्यादेश काढण्याशी संबंधित कलम आहे, म्हणजे डायरेक्टली प्रश्न 2213 वरती अजून आला नाही गेल्या 5-6 वर्षात, परंतु आत्ता येऊ शकतो कारण चर्चेत आहे. त्यामुळे 213 राज्यपालाचा अध्यादेश काढण्याचा अधिकार, ऑर्डिनन्स काढण्याचा अधिकार 213 मध्ये देण्यात आलेला आहे. 123 मध्ये राष्ट्रपतीचा आहे. समजले इथपर्यंत? ऑल क्लिअर? चलो पुढे जाऊया. या प्रश्नाचं उत्तर आहे कार्यकारी अधिकार कोणाकडे आहेत? राज्यपाल. आणि राज्यपाल कार्यकारी किंवा नाममात्र प्रमुख आहे. आणि राज्याचा वास्तविक प्रमुख कोण आहे? तर तो मुख्यमंत्री आहे, चीफ मिनिस्टर ऑफ स्टेट. तो राज्याचा वास्तविक प्रमुख आहे आणि केंद्रातही असंच. पुढचा प्रश्न, जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतं? हा प्रश्न अगदी साधा सोपा सरळ आहे. 5 शब्दांचा प्रश्न आहे. जिल्हा न्यायाधीशांची नियुक्तीबद्दलचं कलम जे आहे तर ते 233
जिल्हा न्यायाधीशांच्या नियुक्ती संबंधीचा कलम आहे. आणि जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतं? राज्याचे राज्यपाल करतात. त्यावेळेला ते ह्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाबरोबर सल्लामसलत करतात आणि मग राज्याचे राज्यपाल ह्या जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती करतात. राज्यपालाद्वारे किंवा राज्यपालाकडून ही तरतूद होते आणि कलम 233 मध्ये या जिल्हा न्यायाधीशाच्या नियुक्तीबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. भारतातल्या न्यायव्यवस्थेबद्दलची कलम जी आहेत तर मी तुम्हाला एका वन शॉट मध्ये सांगतो. पहिल्यांदा आहे आपलं सुप्रीम कोर्ट 124 ते 147 मध्ये सुप्रीम कोर्टाच्या तरतुदी आहेत. मग येतं आपलं उच्च न्यायालय 214 ते 232 मध्ये उच्च न्यायालयाच्या तरतुदी आहेत. मग त्याच्या खाली येतं दुय्यम किंवा कनिष्ठ न्यायालय, ते तुम्हाला 233 ते 237 मध्ये या कनिष्ठ न्यायालयाबद्दलच्या तरतुदी तुम्हाला पाहायला मिळतात. सर्वोच्च न्यायालय 124 ते 147, उच्च न्यायालय 214 ते 232, दुय्यम किंवा कनिष्ठ न्यायालय 233 ते 237. ही कलम लक्षात ठेवा, याच्याबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो. भाग 5 आणि हे भाग 6 राज्यघटनेचा. आलं लक्षात? राज्यघटनेची परिशिष्ट, राज्यघटनेतले भाग आणि राज्यघटनेतली सर्व कलम याच्यावरती एक वेगळं चांगलं लेक्चर घेतो, तिथं आपण ते सगळं कव्हर करून देऊ. येते लक्षात? समजलं? चलो पुढे जाऊया. एक मिनिट, ही वायर थोडीशी माईकची पाय अडकायला लागली. आलं लक्षात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राज्याचे राज्यपाल. आणि ही तरतूद आहे तर ती कलम 233 अंतर्गत करण्यात आलेली आहे. बस पुढचा प्रश्न काय म्हणतोय बघा. खालीलपैकी कोणती किंवा कोणते विधान योग्य आहेत असा त्यांनी प्रश्न विचारलाय. राज्यपाल हा केंद्र व राज्य सरकारातील दुवा आहे, त्याच्यासाठी त्याची नियुक्ती केली जाते. राज्यात काय चाललंय काय नाही, कारण कलम 356 आणि कलम 365 म्हणजे राज्यातली व्यवस्था मोडकळीस आली असेल 356 नुसार तो राष्ट्रपती राजवट लावू शकतो आणि संविधानाला धरून जर का राज्यातला कारभार चालत नसेल तर 365 नुसार तो राज्यात राष्ट्रपती राजवट लावू शकतो. आलं लक्षात? त्याच्यामुळे त्याचे अधिकार खूप महत्वाचे आहेत, म्हणून सगळी लोक राज्यपालाला घाबरून असतात. तर राज्यपाल हा केंद्र आणि राज्य सरकारातील दुवा आहे. बरोबर. राज्यपाल हा राज्य सरकारचा वास्तविक प्रमुख आहे का? नाहीये. ब चुकलं. तो नाममात्र किंवा कार्यकारी प्रमुख आहे. कसला प्रमुख आहे? कार्यकारी किंवा नाममात्र. आणि खरी सत्ता कोणाकडे आहे? वास्तविक मुख्यमंत्र्याकडे आहे, चीफ मिनिस्टरकडे आहे. त्याच्यामुळे ब चुकलं. कलम 153 मध्ये राज्यपाल पदाची तरतूद आहे का? तर आता सांगितलं 152 पासून राज्यपाल पदाबद्दलच्या तरतुदी आहेत. राज्यपालास विधानसभेचे मुदतपूर्व विसर्जन करण्याचा अधिकार आहे का? तर आहे. जर का विधानसभेत किंवा सत्तेत असणाऱ्या पक्षानं जर का बहुमत गमावलं तर वेळेच्या अगोदर विधानसभेचं विसर्जन होऊ शकतं, किंवा जर का मुख्यमंत्र्यानं राज्यपालाला सांगितलं की मला आता कंटाळा आलाय, मला काय सत्ता नको, विसर्जन करून टाका, तर विधानसभेचं विसर्जन राज्यपाल करू शकतात. हे लक्षात ठेवा. किंवा 365 नुसार जर का संविधानाला धरून विधान परिषदेचा कार्यभार चालत नसेल तर राज्यपाल काय करतात? राज्यपाल विधानसभेचं मुदतीच्या अगोदर जे आहे तर ते विसर्जन करू शकतात. येते लक्षात? समजलं? तर त्याच्यामुळं अ, क आणि ड पर्याय क्रमांक 3 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. काय विचारले त्यांनी? योग्य विधान विचारली होती. अ, क आणि ड. दॅट्स इट. वास्तविक प्रमुख कोण असतो? मुख्यमंत्री. संपला. कधी कधी प्रश्न खूप साधे येत आहेत, म्हणजे एक शब्दावर प्रश्न फिरला, एका शब्दावरती, आणि आपण उगाच पॅनिक होतो. त्याच्यामुळे तुम्हाला पॉलिटीला 15 पैकी कमीत कमी 15 मार्क आले पाहिजे. इथे लक्षात म्हणणार सर कसं काय येतंय? ते होतंय, तुम्ही करत नाही. थोडस स्वतःला ताण, म्हणजे करंट अफेअर्स आणि पॉलिटी ह्या दोन मध्ये जर का तुम्ही आउट ऑफ मार्क आणले 15 पैकी 15 तर संपला विषय, तुम्ही मेन्सला क्वालिफाय आहात. थोडंसं मॅथ्स वरती काम करा, सायन्स वरती काम करा, इकॉनॉमिक्स वरती काम करा, बाकीचे जे तुमचे अवघड विषय होतात त्याच्यावरती काम करा ना. समजते ना? पॉलिटीला तुम्हाला आउट ऑफ मार्क यायला पाहिजेत, फक्त तुम्ही प्रश्न नीट आणि व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे, तरी ते तुम्हाला आउट ऑफ मार्क येऊ शकतात. अ, क आणि ड आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ओके, समजली इथपर्यंत? बघा आता राज्यपालाची नियुक्ती करण्याची पद्धत जी आहे ना तर ती आपण कॅनडाप्रमाणे स्वीकारलेली आहे. राष्ट्रपतीची नियुक्ती. ओके,
पुढे जाऊया. एकच मिनिट, ह्या वायरीचं काहीतरी, चलो सॉरी, थोडं टेक्निकली. हा चला, पुढचा प्रश्न बघा काय म्हणतोय. इंग्लिशमध्ये पण तुम्हाला दिलेला आहे, टेन्शन नका घेऊ. पीडीएफ डाउनलोड केल्यानंतर त्याची प्रिंट मारा आणि इंग्लिश मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्ही वाचू शकता. आता राज्यपाल पदाच्या नियुक्तीसाठीची पात्रता त्यांनी विचारली. काय विचारली? पात्रता. हे सगळे प्रश्न एका पीडीएफ मध्ये एकत्रित करण्याचं कारण एकच, प्रश्न वर्षभरात कसे फिरता येतं हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. आणि जर का हे तुमच्या लक्षात आलं तर 2025चा पेपर तुम्ही सेट करू शकता पॉलिटिक्सचा. हे एवढे साधे सोपे सरळ प्रश्न आहेत, त्याच्यामुळे टेन्शन नका घेऊ. पहिल्यांदा याची झेरॉक्स काढा, याची प्रिंट करा आणि मग हे विश्लेषण पाहायला सुरुवात करा. बघा, त्यांनी वयाची 35 वर्ष पूर्ण केलेले असावेत का? असावेत. तो संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा किंवा राज्य विधिमंडळाचा सदस्य नसावा. त्यांनी आर्थिक लाभाचं पद धारण केलेलं नसावं. तो भारताचा नागरिक असावा. हीच पात्रता आहे ना. जर का तुम्हाला विधान परिषदेचं सदस्य व्हायचं असेल, विधान परिषदेचं, तर तुम्ही 30 वर्ष पूर्ण असायला पाहिजेत. जर का तुम्हाला विधानसभेचं सदस्य व्हायचं असेल तर तुम्ही वयाची 25 वर्ष पूर्ण केलेले असायला पाहिजेत. जर का तुम्हाला मतदान करायचं असेल, काय करायचं असेल? मतदान, तर तुम्ही 18 वर्ष पूर्ण केलेली असायला पाहिजेत. हे महत्वाच्या कॅटेगरीत आहेत. ओके, आलं लक्षात? तर 4च्या 4 याचे उत्तर बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4 जे आहे तर वरीलपैकी सर्व हे असं आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी आहे. ओके, कलम 155 मध्ये ह्या राज्यपालाच्या पदासाठीच्या पात्रतेच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. कलम 155. ते तुम्हाला असंही विचारू शकतात, खालीलपैकी कोणत्या कलमात राज्यपाल पदासाठीची पात्रता नमूद करण्यात आलेली आहे? तर डोळे झाकून 155 कुठं दिसतंय का बघायचं, लगेच तो गोल करून टाकायचा. इकडे तिकडे बघायचं सुद्धा नाही. 155 नुसार राष्ट्रपती, म्हणजे 155 मध्ये काय तरतूद करण्यात आली ते तुम्हाला सांगतो. 155 नुसार राष्ट्रपती केंद्र सरकारच्या सल्ल्यानुसार राज्यपालांची नियुक्ती करतील. कोण करतील? राष्ट्रपती करतील. परंतु सल्ला कोणाचा? केंद्र सरकारचा. केंद्र सरकारचा म्हणजे कोणाचा? सत्तेत असणाऱ्या पक्षांचा. म्हणून तर ते राज्यपालाचं काय तो राज्यपाल आणि जे राज्यात सत्तेत आहेत ना त्यांचं जरा ते थोडंसं असं कॉन्ट्रास्ट आहे. म्हणजे भांडणच करतात सारखी. आणि मग पुन्हा राष्ट्रपतीला टेन्शन येते. राष्ट्रपती म्हणतात चला सर्वोच्च न्यायालय. सर्वोच्च न्यायालय म्हणते नाही, जे आम्हाला घटनेनं सांगितले ते आम्ही करणार, तुम्हाला काय करायचं ते करा. कारण सगळ्यात महत्वाची काय आहे? घटनेतल्या तरतुदी सगळ्यात महत्वाच्या आहेत. राज्यपालाला काही आपण विशेष अधिकार सुद्धा दिलेले आहेत. महाराष्ट्राच्या राज्यपालासंबंधी विदर्भ आणि मराठवाडा, तर या 2 प्रदेशांसाठी स्वतंत्र विकास मंडळ स्थापन करण्याचा अधिकार जो आहे तर तो राज्यघटनेनं राज्यपालांना देण्यात आलेला आहे. हे अतिशय महत्वाचं आहे. याच्यावरती प्रश्न बनवू शकतो, कोणाला अधिकार देण्यात आलेला आहे. तर या राज्यपालाच्या नियुक्तीच्या संबंधात ह्या 4च्या 4 गोष्टी ज्या आहेत या ठिकाणी पात्रतेसंबंधी या 4च्या 4 गोष्टी ज्या आहेत बरोबर आहेत. आणि ही पात्रता 155 मध्ये नमूद करण्यात आलेली आहे. समजलं? आलं लक्षात? चलो पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, खालीलपैकी योग्य कथने ओळखा. आणि किती कथने दिलेले आहेत त्यांनी 3 कथने या ठिकाणी आपल्याला दिलेली आहेत. खालीलपैकी योग्य कथने ओळखा. अ, ब आणि क काय आहेत बघा. कोणतीही व्यक्ती ती भारतीय नागरिक आणि 35 वर्ष पूर्ण वयाची असल्याखेरीज राज्यपाल म्हणून नियुक्त होण्यास पात्र असणार नाही. म्हणजे कमीत कमी तुम्ही वयाची 35 वर्ष पूर्ण केलेली असायला पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं, त्याच्या अगोदर तुम्ही भारताचा नागरिक असायला पाहिजे. त्याच्यामुळे हे विधान बरोबर आहे. पुढे बघा, राज्यपालास संसदेच्या दोन्हीपैकी कोणत्याही सभागृहाचा किंवा पहिल्या अनुसूचित विनिर्दिष्ट केलेल्या कोणत्याही राज्याच्या विधानमंडळाचा सभागृहाचा सदस्य असणार नाही. हेही विधान बरोबर आहे. म्हणजे जर का तुम्हाला राज्यपाल व्हायचं असेल तर तुम्हाला संसद सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागतोय. संसद सदस्यत्वाचा, किंवा राज्य विधिमंडळाच्या सदस्यत्वाचा सुद्धा तुम्हाला राजीनामा द्यावा लागतोय. म्हणजे पहिल्या अनुसूचित विनिर्दिष्ट केलेल्या कोणत्याही राज्याच्या विधानमंडळाच्या सभागृहाचा तो सदस्य असणार नाही, किंवा कोणतंही लाभाचं पद त्याच्याकडे असता कामा नये. बरोबर? ही 2 विधान बरोबर आहेत. जेव्हा एकाच व्यक्तीस 2 किंवा अधिक, आता हे जे वाक्य आहे ना हे क, हे खूप इंटरेस्टिंग वाक्य आहे बरं का. कारण एक शब्द आहे याच्यात, एक शब्द, त्या एका शब्दामुळे पूर्ण वाक्य चुकीचं ठरलंय. म्हणजे आपण जे म्हणतो ना सिली मिस्टेक होतात, म्हणजे सिली मिस्टेक झालेली आपल्याला कधी कळते घरी आल्यानंतर, ज्यावेळेस आपण पेपर उलगडून पाहतो त्यावेळेस कळतं अरे इथं तर असं झालं होतं. त्याच्यामुळं प्रश्न वाचताना नीट वाचा.
बघा, जेव्हा एकाच व्यक्तीस 2 किंवा अधिक राज्यांचा राज्यपाल म्हणून नियुक्त केलं असेल, त्या बाबतीत राज्यपालास द्यावयाच्या वित्तलब्धी म्हणजे वेतन आणि भत्ते यांचा खर्च संसद आदेशाद्वारे निर्धारित करील अशा प्रमाणात त्या राज्यांमध्ये विभागून दिला जाईल. इथं एकच शब्द चुकीचा आहे. इथं संसद हा शब्द दिसतोय का? संसद. जर का इथं राष्ट्रपती असलं असतं तर हे विधान बरोबर असायला पाहिजे होतं, परंतु इथं संसद दिल्यामुळं. आणि काय असतं आपलं माहिती आहे का, कधी कधी पेपरला काय होतं, वाईब्स मॅच करतो आपण प्रश्नांना. पहिलं विधान बरोबर आहे, दुसरं विधान बरोबर आहे, मग आपण म्हणतो तिसरं पण बरोबर असेल आणि आपण पर्याय 4 ला गोल करतो आणि आपला मार्क जातो, कारण आपण वरून खाल्लेलं आहे. कारण याला आपण का असं व्यवस्थित वाचून आपण लगेच असं म्हणणार हा बरोबर आहे बरोबर आहे चला मग हे पण बरोबर आहे. इथं फक्त हा एकच शब्द आहे. ह्या एका राज्यपालाची 2 किंवा अधिक राज्यांचा राज्यपाल म्हणून जर का नियुक्ती झाली असेल तर त्याला जे वेतन आणि भत्ते दिले जातात तर ते भारताचा राष्ट्रपतीच्या आदेशाद्वारे निर्धारित केलेल्या अशा प्रमाणात त्या 2 राज्यांमध्ये विभागले जातात. म्हणजे सपोज महाराष्ट्राचा राज्यपाल सध्या गोव्याचा राज्यपाल आहे आणि महाराष्ट्राचा सुद्धा राज्यपाल आहे, तर राष्ट्रपतीच्या आदेशानुसार गोवा सरकार निम्मे पैसे देईल, म्हणजे महाराष्ट्र सरकार निम्मे, ते राष्ट्रपती ठरवतील त्याच्याप्रमाणे. ओके, इथे लक्षात, म्हणजे एक शब्द किती महत्वाचा आहे हे तुम्हाला इथं पाहायला मिळते. आलं लक्षात? त्याच्यामुळं जे काही महत्वाचे प्रश्न आहेत तर ते वाचताना थोडीशी काळजी घेणं अपेक्षित आहे असं मला वाटतंय आणि ती तुम्ही घ्यायला पाहिजे. आणि जर का नाही घेतली तर मार्क जाऊ शकतात, बरोबर. त्याच्यामुळं हे छोटे छोटे शब्द मोठे मोठे मॅटर करू शकतात. त्याच्यामुळे प्रश्न नीट व्यवस्थित वाचा. टेस्ट सिरीज मध्ये सुद्धा वाचा, म्हणत नाही की पेपर मध्ये वाचा, टेस्ट सिरीज मध्ये व्यवस्थित प्रश्न वाचणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं हे राज्यपालाबद्दलचे प्रश्न इथं संपलेले आहेत. पुढचा जो आपला टॉपिक आहे तर तो आहे महाधिवक्त्याचा, बरोबर. बघा, महाधिवक्ता, महाधिवक्ता कोण असतो? राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून महाधिवक्त्याकडे पाहिलं जातं. याची नियुक्ती कोण करतं? पहिल्यांदा याच्याबद्दल एक्सप्लेनेशन पाहूया. राज्यघटनेच्या कलम 165 मध्ये प्रत्येक राज्याला एक महाधिवक्ता असेल अशी तरतूद करण्यात आलेली आहे. राज्याचे राज्यपाल या महाधिवक्त्याची नियुक्ती किंवा निवड करतात. उच्च न्यायालयाचा, राज्यातल्या उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून जी पात्रता असावी लागते तीच पात्रता या महाधिवक्त्याकडे असते, बरोबर. महाधिवक्ता प्रायव्हेट प्रॅक्टिस करू शकतो का? तर करू शकतो. आणि कधी करू शकत नाही? ज्यावेळेस राज्य वर्सेस नागरिक असा खटला न्यायालयात उभा राहतो त्यावेळेस मात्र महाधिवक्ता प्रायव्हेट प्रॅक्टिस करू शकत नाही, कारण ह्या महाधिवक्त्याला राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी असं म्हणून संबोधलं जातं आणि त्यावेळेला किंवा त्या संबंधित खटल्यात राज्याच्या महाधिवक्त्यानं राज्याची बाजू घेणं गरजेचं असतं. समजलीत पर्यंत? ऑल सेट. आता प्रश्न बघूया. पहिला प्रश्न बघू. राज्याच्या महाधिवक्त्याची निवड करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? आत्ताच मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सांगितलं. राज्यपाल याची निवड करतात. कोण करतात? महाधिवक्त्याची निवड राज्यपाल. 165 मध्ये ह्या महाधिवक्त्याच्या पदाची तरतूद करण्यात आलेली आहे. 165 कितव्या भागात येईल? आता भाग 6 मध्ये येईल. भाग 5 मध्ये संसद आहे, केंद्र सरकार आहे. येते लक्षात? यांचा कार्यकाल जो आहे ना तर याचा कार्यकाल निश्चित नाहीये. म्हणजे तुम्हाला विचारतील, ते विधान देतील की राज्याचा महाधिवक्ता 5 वर्षासाठी पदावरती असतो, तर हा राज्यपालाची मर्जी असेपर्यंत पदावरती असतो आणि राज्यपालाला कधीही पदच्युत करू शकतात. परंतु असा एक अनरिटन रूल तयार झालाय शक्यतो मागच्या 10-15 वर्षात. मंत्रिमंडळ बदलल्यानंतर हा महाधिवक्ता आपल्या पदाचा राजीनामा देतो. याचं मानधन कोण निश्चित करतं? राज्य विधिमंडळ याचं मानधन निश्चित करत नाही, तर राज्याचे राज्यपालच या महाधिवक्त्याचं मानधन निश्चित करतात. याच्यावरती सुद्धा प्रश्न टेस्ट सिरीज मध्ये मी मुद्दाम ड्राफ्ट केला होता. राज्याच्या महाधिवक्त्याशी संबंधित महत्वाची 3 कलम आहेत. त्याच्यामध्ये पहिलं कलम आहे 165 की ज्यामध्ये या महाधिवक्त्याची तरतूद करण्यात आलेली आहे. दुसरं आहे कलम 177 आणि कलम 194. आता तुम्ही तर म्हणणार हे विधिमंडळाशी संबंधित कलम आहेत, तर बघा, राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील कार्यवाहीबद्दलची तरतूद कलम 177 मध्ये करण्यात आलेली आहे आणि त्या कार्यवाहीमध्ये सहभागी होण्याचा अधिकार या महाधिवक्त्याला देण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे 177 महाधिवक्त्याशी संबंधित कलम आहे. 194 मध्ये
राज्य विधिमंडळाच्या सदस्यांचे विशेष अधिकार देण्यात आलेले आहेत. राज्य विधिमंडळाच्या सदस्यांना जे जे विशेष अधिकार मिळतात तर ते सर्व विशेष अधिकार 194 नुसार राज्याच्या महाधिवक्त्याला मिळतात. त्याच्यामुळे प्रश्न असा जर बनला, खालीलपैकी कोणतं कलम राज्याच्या महाधिवक्त्याशी संबंधित नाहीये, त्याच्यामध्ये तुम्हाला 165 असेल, 177 असेल, 194 असेल आणि मग चौथं कलम वेगळं काहीतरी असेल तर ते चुकीचं कलम असेल. ही 3 कलम राज्याच्या महाधिवक्त्याशी संबंधित आहेत, 165, 177 आणि 194. त्याच्यातल्या तरतुदी मी तुम्हाला आता सांगितलेल्या आहेत. हे 1 बाय 1 तिथे लिहून घ्या. ओके, दॅट्स इट. चलो पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानाच्या कलम 165च्या संदर्भात राज्य सरकारचा कायदेशीर सल्लागार कोण आहे? आताच मी एक्सप्लेनेशन दिलंय. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, महाधिवक्ता, किंवा त्याला इंग्लिशमध्ये ॲडव्होकेट जनरल ऑफ द स्टेट म्हणून त्याच्याकडं पाहिलं किंवा त्याला ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आताच वरती मी एक्सप्लेन करताना तुम्हाला सांगितलेलं होतं. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी योग्य विधान किंवा विधाने आपल्याला ओळखायची आहेत. काय म्हणते बघा, प्रत्येक राज्याचा राज्यपाल उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्याची जी व्यक्ती अर्हता प्राप्त असेल अशा एखाद्या व्यक्तीस राज्याचा महाधिवक्ता म्हणून नियुक्त करेल. मी सुरुवातीला सांगितलं होतं की ज्याप्रमाणे आणि ज्या प्रकारे राज्याच्या उच्च न्यायालयात नियुक्त होण्यासाठी पात्रता लागते तीच पात्रता महाधिवक्त्याकडे असावी लागते. पर्याय क्रमांक 1 विधान बरोबर आहे. म्हणजे तुम्ही 10 वर्ष वकील म्हणून किंवा अधिवक्ता म्हणून किंवा 10 वर्ष न्यायाधीश म्हणून कार्य केलेलं असावं. ओके, पुढचं विधान बघा, महाधिवक्ता राज्यपालाची मर्जी असेपर्यंत पद धारण करेल आणि राज्य विधिमंडळ निर्धारित करेल असे पारिश्रमिक मिळेल. पारिश्रमिक म्हणजे काय? पारिश्रमिक म्हणजे वेतन आणि भत्ते. हे लक्षात ठेवा बरं का. आता तुम्हाला वाटतं पारिश्रमिक म्हणजे वेगळंच काहीतरी आहे, तर पारिश्रमिक म्हणजे वेतन आणि भत्ते. हे राज्य विधिमंडळ ठरवतं का महाधिवक्त्याच्या बाबतीत? तर नाहीये. ते राज्याचे राज्यपालच वेतन आणि भत्ते ठरवतात. त्याच्यामुळं ब विधान या ठिकाणी चुकीचं आहे. म्हणजे ब विधानाचे जर का 2 पार्ट केले, पहिला पार्ट बरोबर आहे, महाधिवक्ता राज्यपालाची मर्जी असेपर्यंत पद धारण करेल, हे बरोबर आहे. परंतु त्याच्या अगोदर तो रिझाईन करू शकतो का? तर तो करू शकतो. आणि दुसरा सेकंड हाफ जो आहे, राज्य विधिमंडळ निर्धारित करेल असे पारिश्रमिक मिळेल, त्याला मिळतं का? नाही. त्याला राज्यपाल ठरवल एवढंच वेतन आणि भत्ते किंवा पारिश्रमिक दिलं जातं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महाधिवक्त्याच्या मानधनाची तरतूद राज्यघटनेत करण्यात आलेली नाही. म्हणजे भविष्यात जर का तुम्हाला असा प्रश्न विचारला, राज्याच्या महाधिवक्त्याच्या मानधनाची तरतूद राज्यघटनेत कुठे करण्यात आली आहे, मग ते म्हणतील भाग 1, भाग 2, भाग 3 यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, यापैकी नाही. हे लक्षात ठेवा. राज्य विधिमंडळाच्या महाधिवक्त्याची तरतूद राज्यघटनेत करण्यात आलेली नाहीये. त्याचं वेतन राज्यपाल, आदरणीय राज्यपाल महोदय ठरवतात. समजलं इथपर्यंत? महाधिवक्त्याबद्दल आता कसा जरी प्रश्न आला, त्याच्या पात्रतेबद्दल, त्याच्या नियुक्तीबद्दल, निवडीबद्दल, ओके, त्याच्या कार्याबद्दल, त्याचं कार्य थोडक्यात सांगतो. म्हणजे राज्यपालाने ज्या ज्या वेळेस त्याला सल्ला मागेल तर तो कायदेविषयक सल्ला राज्यपालाला देणं ह्या महाधिवक्त्याचं सगळ्यात महत्वाचं काम आहे. राज्याची बाजू उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात मांडणं हे महाधिवक्त्याचं दुसरं महत्वाचं कार्य आहे. आणि ज्या ज्या वेळेला खटल्या अंतर्गत काही राज्यपालाला कायदेविषयक मदत लागेल तर ती पुरवणं हे सुद्धा महाधिवक्त्याचं महत्वाचं काम आहे. अशी 3 महत्वाची कामं ह्या महाधिवक्त्याची आहेत. आणि जसा देशात महान्यायवादी असतो तसाच आणि त्याच प्रकारची कामं किंवा त्याच प्रकारची भूमिका राज्यात महाधिवक्त्याची आपल्याला पाहायला मिळते. समजलं? आलं लक्षात? चल पुढे जाऊया. महाधिवक्त्याचा सगळा इतंभूत माहिती मी तुमच्या समोर ठेवलेली आहे. आता त्याच्यावरचा प्रश्न फक्त चुकू नका. चुकला तर मी आहे आणि तुम्ही आहे, म्हणजे चुकूच नका असं मला वाटतंय. तुम्ही चुकणार नाही एकदा सांगितल्यानंतर. मला तुमच्यावरती तेवढा विश्वास या ठिकाणी आहे. पुढचा टॉपिक आहे आपला, कुठला आहे बघा? उच्च न्यायालय सुरू झालं. या ठिकाणी व्यवस्थित अभ्यास करा बरं का, कारण मार्क्स मिळणं खूप गरजेचं आहे. आता उच्च न्यायालय, हायकोर्ट हे कुठं असतात? राज्यात असतात. राज्यघटनेच्या भाग 6 मध्ये जर का याच्यावरती प्रश्न विचारला, भाग 6 मधल्या प्रकरण 5 मध्ये
प्रकरण 5 अंतर्गत कलम 214 ते कलम 232 अंतर्गत ह्या काय उच्च न्यायालयाची तरतूद करण्यात आलेली आहे. भाग 6 दिसत नाही काय, भाग 6 प्रकरण 5 कलम 214 ते 232 अंतर्गत ह्या उच्च न्यायालयाची तरतूद करण्यात आलेली आहे. कुठं? राज्यघटनेत. प्रत्येक राज्याला उच्च न्यायालय असेल अशी तरतूद आहे, परंतु काही राज्यांसाठी मिळून संयुक्त उच्च न्यायालयाची सुद्धा निर्मिती करण्यात आलेली आहे. पुढा प्रश्न आल्यानंतर त्याच्याबद्दल पाहूया. प्रश्न काय बघा, घटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल असे स्पष्ट करण्यात आलेलं आहे? अभिलेख न्यायालय म्हणजे काय की हायकोर्ट विल बी कोर्ट ऑफ द रेकॉर्ड, असं कुठलं कलम आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कलम 215 मध्ये प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेखाचं न्यायालय असेल अशी तरतूद करण्यात आलेली आहे. 214 मध्ये प्रत्येक राज्यासाठी उच्च न्यायालयाची स्थापनेची तरतूद आहे. 215 मध्ये प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल. 216 नुसार उच्च न्यायालयाची स्थापनेची तरतूद करण्यात आलेली आहे. 217 नुसार उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या पदाच्या शर्ती आणि त्यांची नियुक्ती याच्याबद्दलची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि 218 मध्ये जे सुप्रीम कोर्ट आहे भारताचं, तर सुप्रीम कोर्टाच्या विशिष्ट तरतुदींचं हायकोर्टासाठीचं उपाययोजन याच्याबद्दलची माहिती कलम 218 मध्ये देण्यात आलेली आहे. समजलं? म्हणजे चुकीच्या पर्यायाचं जे विश्लेषण आहे तर ते तुम्हाला मी इथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. 214, 15 आणि 16 हे 3 आर्टिकल सलग खूप महत्वाचे आहेत. 17 आणि 18 त्याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला मी माहिती इथं दिलेली आहे. चलो पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघा काय म्हणतोय, खालीलपैकी योग्य विधाने निवडा. तुम्हाला 3 विधाने दिलेली आहेत. प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल का? तर असेल. आर्टिकल 214 नुसार प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल, परंतु जर का कमी तिकडं लोकसंख्या असेल किंवा कमी न्यायिक व्यवस्थेची गरज असेल तर संयुक्त उच्च न्यायालयाची सुद्धा स्थापना केली जाईल. प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल आणि त्यास आपल्या अवमानाबद्दल शिक्षा करण्याच्या अधिकारासह अशा न्यायालयाचे सर्व अधिकार असतील. ही तरतूद जी आहे तर कलम 215 मध्ये करण्यात आलेली आहे. आणि वरचा प्रश्न जो होता तर 215 वरतीच विचारलेला होता. कळलं? हे एक्सप्लेनेशन घेण्याचं कारण तुम्हाला कळलं असेल. एक प्रश्न 215 वरती विचारलाय आणि दुसरा प्रश्न 215 ला स्टेटमेंट मध्ये कन्वर्ट केलंय. इथे लक्षात. त्याच्यामुळे हेही विधान बरोबर आहे. तिसरं विधान बघा काय, प्रत्येक उच्च न्यायालय हे मुख्य न्यायमूर्ती व राज्यपालाला वेळोवेळी जे नियुक्त करणे आवश्यक वाटतील असे अन्य न्यायाधीश यांनी मिळून बनलेलं असेल. आता हे क जे विधान आहे ना हे एकाच शब्दावरती चुकीचं ठरतंय. क विधान चुकीचं आहे, नीट वाचा. प्रत्येक उच्च न्यायालय हे मुख्य न्यायमूर्ती आणि राज्यपालाला वेळोवेळी नियुक्त करणं आवश्यक वाटतील असे न्यायाधीश यांनी मिळून बनलेलं असेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हायकोर्टातल्या किंवा उच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतं? राज्यपाल करतात की राष्ट्रपती करतात? तर राष्ट्रपती करतात. मग इथं राज्यपाल काय, इथं काय पाहिजे होतं? राष्ट्रपती. तरी हे विधान बरोबर असतं. त्याच्यामुळं विधान क जे आहे तर ते चुकीचं आहे. म्हणजे प्रत्येक उच्च न्यायालय हे मुख्य न्यायमूर्ती आणि देशाच्या राष्ट्रपतीला वेळोवेळी जे नियुक्त करणं आवश्यक वाटतील असे अन्य न्यायाधीशांनी मिळून बनलेलं असेल. उच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची संख्या ठरलेली आहे का? माझा पुढचा प्रश्न आहे. तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे नाही. हे कोण ठरवतंय? हे देशाचे राष्ट्रपती ठरवतात. बरोबर? त्याच्यामुळं क विधान चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 1 अ आणि ब ही 2 विधानं या ठिकाणी आपल्याला बरोबर असल्याचं दिसतंय. 216 मध्ये ह्या उच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांच्या संख्येची तरतूद करण्यात आलेली आहे. आर्टिकल नंबर 216 मध्ये. हे थोडंसं तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, समजले इथपर्यंत? पुढे जाऊया. पुढचा प्रश्न पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. इथं समजलं असेल 214, 15 आणि 16 सलग 3 आर्टिकल वरती सलग 3 वाक्य त्यांनी बनवलेले आहेत. हे लक्षात ठेवा. पहिले जे वाक्य आहे तर ते 214 बद्दलचं आहे. दुसरं जे वाक्य आहे 215 बद्दलचं आहे. तिसरं वाक्य चुकीचं आहे, परंतु इथं राष्ट्रपती हा शब्द टाका आणि त्याच्या पुढे लिहा आर्टिकल 216. पुन्हा जर का भविष्यात 216, 215 आणि 214 वरती प्रश्न विचारला तर याच्या बाहेर प्रश्न जाऊ शकत नाही. हीच आहे आयोगाची चौकट. म्हणजे 2014 ला म्हणजे 2024 मध्ये 214 कलम वेगळं होतं आणि 2026 मध्ये 214 कलम वेगळं होणार आहे का? त्याच्यात घटना दुरुस्ती झाली तर होऊ शकतं.
पण आता सध्या तेच आहे ना, आलं का लक्षात? तर असं तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, मग तुमचे PYQ चे खरे अनालिसिस होऊ शकतं. पुढचा प्रश्न बघा काय म्हणतोय. आता आपल्याला अयोग्य कथन ओळखायचं आहे. PDF डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला खूप सारा लिहायला स्पेस दिलाय, तिथं लिहून घेणं गरजेचं आहे. मी मागाशी सांगितल्याप्रमाणे राज्यघटनेत हायकोर्टातल्या न्यायाधीशांची संख्या जी आहे तर ती निश्चित केली नाहीये, आणि ही संख्या ठरवण्याची जबाबदारी जी आहे तर ती राष्ट्रपतींवरती, म्हणजे एकच मिनिट, राष्ट्रपतींवरती म्हणजे केंद्र सरकारवरती सोपवण्यात आलेली आहे. म्हणजे केंद्र सरकार म्हणेल तेवढे न्यायाधीश राष्ट्रपतींना उच्च न्यायालयात नेमावे लागतील. हे महत्वाचं स्टेटमेंट आहे, याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी अयोग्य कथन किंवा कथने ओळखायचे आहेत. कसली अयोग्य कथन किंवा कथने आपल्याला ओळखायची आहेत? एखादी व्यक्ती भारतीय नागरिक आणि डॅश डॅश असल्याशिवाय सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्तीस पात्र असणार नाही. म्हणजे काय असल्याशिवाय? विधानाकडे या. एखाद्या उच्च न्यायालयाची अथवा अशा 2 किंवा अधिक न्यायालयाची निदान सलग 10 वर्षे न्यायाधीश, हे लक्षात ठेवा, 10 वर्ष न्यायाधीश असायला पाहिजे. हे विधान बरोबर आहे. एखाद्या उच्च न्यायालयाचा अथवा अशा 2 किंवा अधिक न्यायालयाचा निदान सलग 5 वर्ष अधिवक्ता, बरोबर आहे. 5 वर्ष अधिवक्ता म्हणजे काय? वकील. 5 वर्ष अधिवक्ता असायला पाहिजे. राष्ट्रपतीच्या मते विख्यात विधिवक्ता असावा. सॉरी, ओके, आपल्याला इथे काय करायचं, एक मिनिट. अयोग्य कथन ओळखायचे आपल्याला. काय ओळखायचंय? अयोग्य कथन. नीट प्रश्न वाचा. सर्वोच्च न्यायालयाच्या संबंधात प्रश्न आहे. मी उच्च न्यायालयाकडून चाललो होतो, मुद्दाम हा प्रश्न इथे घेतलाय. एखादी व्यक्ती भारतीय नागरिक आणि डॅश डॅश असल्याशिवाय सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्तीस पात्र असणार नाही. एखाद्या उच्च न्यायालयाची अथवा अशा 2 किंवा अधिक न्यायालयाची निदान सलग 10 नाही 5 वर्ष न्यायाधीश असायला पाहिजे. किती वर्ष? 5 वर्ष. आणि एखाद्या उच्च न्यायालयाचा अथवा अशा 2 किंवा अधिक न्यायालयाचा निदान सलग 5 वर्ष नाही 10 वर्ष अधिवक्ता किंवा वकील असायला पाहिजे, तरच त्याची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती होऊ शकते. आणि आपल्याला काय करायचं होतं? अयोग्य विधाने ओळखायची होती. तर अ आणि ब ही 2 विधानं सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या नियुक्ती संबंधी अयोग्य आहेत. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. राष्ट्रपतीच्या मते तो विख्यात विधिवक्ता असावा. हे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या नियुक्ती संबंधीची एक महत्वाची पात्रता आहे. समजलं? थोडंसं फास्ट झालंय, आय नो. अजून एकदा व्यवस्थित सांगतो, नीट लक्ष देऊन ऐका. जर का एखाद्या व्यक्तीची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करायची असेल तर त्याच्या संबंधीची पात्रता कलम 124 मध्ये सांगण्यात आलेली आहे. आणि तिथं काय सांगितलंय? संबंधित व्यक्ती भारताचा नागरिक असावी, पहिली पात्रता. दुसरी पात्रता, त्याने उच्च न्यायालयांची अथवा अशा 2 किंवा अधिक न्यायालयांची निदान 5 वर्ष न्यायाधीश म्हणून तिथं त्यांनी काम केलेलं असायला पाहिजे. ही दुसरी पात्रता. तिसरी पात्रता काय आहे? एखाद्या उच्च न्यायालयाचा अथवा अशा 2 किंवा अधिक न्यायालयाचा निदान सलग 10 वर्ष तो अधिवक्ता किंवा वकील असायला पाहिजे. ही तिसरी पात्रता. आणि चौथी पात्रता आहे, राष्ट्रपतीच्या मते तो विख्यात कायदेतज्ञ किंवा विधिवेत्ता असायला पाहिजे. ह्या 4 पात्रता जर का तुमच्या अंगी असतील तर तुम्ही सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्तीस पात्र ठरू शकता. 124 मध्ये राज्यघटनेच्या ही तरतूद किंवा ही पात्रता सांगण्यात या ठिकाणी आलेली आहे. समजलं इथपर्यंत? इथपर्यंत काहीच डाऊट नसायला पाहिजे असं मला वाटतंय. तर हा पहिला पार्ट आहे, इथं आपण थांबूया. राहिलेले जे बाकीचे पार्ट्स आहेत किंवा राहिलेले जे प्रश्न आहेत तर ते आपण दुसऱ्या पार्ट्समध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. कारण जर का लेक्चर खूप लेंदी झालं तर ते तो बघायला, ऐकायला आणि तुम्हाला पाहायला सुद्धा बोर होईल. त्याच्यामुळं पुढचे काय राहिलेले घटक आहेत, आयोग संस्था आहेत, घटना दुरुस्ती प्रक्रिया आहेत, तर दुसऱ्या पार्टमध्ये करू. कारण त्याच्यातला जो पंचायत राजचा टॉपिक आहे तर तो मला थोडासा तुम्हाला इन डिटेल मध्ये सांगायचा आहे. त्याच्यातली 73वी घटना दुरुस्ती. त्याच्यामुळे राहिलेले जे 20-30 प्रश्न आहेत तर ते आपण दुसऱ्या पार्टमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. हे लेक्चर कसं वाटलं नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. याच्याबद्दल जर का तुम्हाला काही डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन, सजेशन्स असतील तर त्याही नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा. ही जी PDF आहे तर ही PDF तुम्हाला कंबाईन मेंटर ऑफिशियलच्या ॲपमध्ये स्टडी मटेरियल या सेक्शन अंतर्गत फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध आहे. तिथून हे डाउनलोड करा, याची प्रिंट काढा
आणि मगच हे लेक्चर पाहायला सुरुवात करा, की जेणेकरून सगळे प्रश्न तुम्हाला ॲट अ टाइम मिळतील आणि त्याचे उत्तर सुद्धा तुम्हाला तिथं लिहून घेता येतील. तर तुर्तास आता आपण इथं थांबूया. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. पार्ट 2 मध्ये आपण भेटणारच आहोत, त्याच्यामुळे कुठेही जाऊ नका. पार्ट 2 मध्ये आपण भेटूया.